श्री स्वामी समर्थ संक्षिप्त श्रीमद भागवत. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वास्य वदन कंठाटोपी च माला दंडक मंडलोदर कट्यांग रक्षक त्रैगुण्य त्रैलोक्य बालक विश्वनायक भक्तवत्सल. कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जया जया करुणा परात्परा कविला संज्ञा ब्रह्मानंद यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकबाला सर्वेशा आनंद ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधामणी वासिया सर्व साक्षी करुणालया भक्त जनतारया अनंत रूपे नटलासी. तू अग्नि तू वर्ण तू आकाश तू जीवन तू जीव सुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तू चपै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टाधिक बालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापेले समग्र तुझ लागी आदिमधाग्र कोठे नसे पाहता. असोनियाचा निर्गुण रूपे नटलासे सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचा इतर कथांचे शास्त्रांते नावरे विष्णू शंकर एक सरे गुंठित झाले सर्वही. मी केवळ पमती करू घेवी आपली स्तुती सहस्रमुख निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मदसी समर्था. कृपा कटाक्षी दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपुल्या म्हणा. कृपा समुद्री आमिना आश्रय देजे सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जाव निर्सोण इहलोक सौख्य देवण परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावया पैल तीर. त्वन्नाम तरणे साचार प्राप्त हो मजला ते. आशा म्हणीच्या तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली नाना नभाद तुझ्या कृपे. किती वर्णो आपले गुण द्यावे मत सुख साधन अज्ञान तिमिरणे सोड ज्ञानात हृदय प्रगटोपै. शांती म्हणी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःख येणे नसो तुझ्या भजने चित्त वसो वृथा विषयांशी नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तत अणुप्रभ भ्रांती चित्ता गिण्यावे सत्य सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राशीन नाममृत प्रपंच आणि परमार्थेने सुगम लागे. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझे आठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रः स्थिरैः अंग्याः तुष्टुवांसा तनूभ्यः वश्यं देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्ष अरिष्टनेम्या स्वस्ति न बृहस्पतिर्धातु. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वफलिनं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मसि नित्यं ऋतं वंचिं सत्यं वंचिं अवत्वं माम अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोद्वारतात् अवधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दो द्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वजगदं त्वत्तो जायते सर्वजगदं त्वत्तस्तिष्ठति सर्वजगदं त्वयि लभेष्यति सर्वजगदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि. त्वं गुणत्रयातीतः त्वं ध्येयत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं. त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं निद्रांस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्वः स्वरोम. गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसीतं तारेणं रुद्धम् एतत्त्वम् अणुस्वरूपं. गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तरूपं. गणादः सन्नानं संहिता संध्या सैषा गणेश विद्या गणकः ऋषयः निचृत गायत्री छंदा गणपतिर्देवता. ओम गण गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्त्यः प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रथं च वरदं हस्तर्भृभाणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धाणुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पीनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं स सृष्टादौ प्रकृत्याः पुरुषात् परम्. एवं ध्यायो नित्यं स योगी योगिनां वरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रथमतये. नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः
स्थिरयः अङ्गेयः तुष्टवंसः तनुभिः वैश्रं देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवः स्वस्ति नः पूषा विश्ववेदः स्वस्ति नस्तार्क्ष्यः अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्त्यः शान्त्यः शान्त्यः। श्रीमद्भागवत प्रारंभ अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदैवताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी राजाय नमः। सद्गुरु परम पूज्य मोरे दादाय नमः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। नमः श्री एकदंता वंदितो एकभावे अनंता स्मृती देयाता ग्रंथाक्षरी बोलवी त्रितापांचे ताप निवारण पितरांचे मुक्तिमोक्षण शापित पीडितांचे क्लेश हारण कळवळा गुरुमाऊली संपूर्ण भागवताचे सार उद्धरण्या जीव पामर वर्णावी 700 श्लोकात आज्ञापिले गुरुमाऊलींनी। भागवत परमामृताचे पान करावे अवघे जण तुटण्या सारे भवबंधन रामबाण औषधे नारद करिता मही भ्रमण करीत आसक्त पाहुणी जन भक्ती विरक्ती ज्ञान क्षीण पाहुणी खेद तया झाला कथिले सनकाधिकास भक्ती तरुणी दुःखी माणस तिचे पुत्र ज्ञान वैराग्यास मृत प्राय देखिले सन्मत कुमार पूर्ण ज्ञानी भक्तजना माझी अग्रणी भक्ती ज्ञान विरक्ती आणि तैशीच वर्णिले कर्मस्थिती दारिद्र्य दुःख दग्ध ही सेवावी भागवत औषधात काळ तुटती संसार बंद सर्व साधनात श्रेष्ठ भक्ती नारदास सनकाधिका आले गंगा तटाका त्वरित भागवत भगवंताचे वाङ्मय रूप कथिले सनकाधिकांनी कथामृताने पुष्ट होता आपल्या 2 पुत्रांसमवेत नामाचा जयघोष करीत भक्ती तरुणी प्रगटली तुंगभद्रेच्या तरी आत्मदेव सदाचारी पुत्रार्थी व्याकुळ जरी पत्नी धुंदुली कलह मत्त धुंदुकारी पुत्र धुंदुलीचा भ्रष्ट गोपुत्र गोकर्ण असे हरिभक्त त्या योगी आत्मदेव झाले मुक्त कृपा केली रमावरे चोरजार धुंदुकारी स्त्रिया बैसता छातीवरी घेतला प्राण सत्वरी धुंदुकारीचे झाले भूत गया श्राद्धे मुक्ती नाही पिशाच योनी सरले पाही धुंदुकारी झाले दिव्य देही धन्य धन्य श्री भागवत लोकबल धनातून करावा भागवत महायज्ञ निष्काम हरीचे जन पाचारोणी गौरवावे वक्ता असावा भागवत रमण भागवता तू प्रत्यक्ष कृष्ण ऐसे हरिसे विणविण दान धर्म करावा नैमिष क्षेत्री क्षौणकाधिक ज्ञानसत्री सुतासी विणवित धर्म कर्माचे सार निश्चित कवण आम्हा सांगावे भगवान वासुदेवाचे ठाई निश्चला भक्ती कथिली तूही ज्ञान वैराग्य लवला हे साधकाचे लाभत असे श्रीहरीच्या कृपे करुणी सर्व संशय जाती निरसुनी हृदय ग्रंथी भेदोणी कर्म आणि फळ नासती हरिभक्तांच्या रक्षणाचे धर्ममार्ग उज्जीवनासी दुष्ट दैत्यांच्या विनाशासी नाना रूपे धरी हरी नानावताराच्या कथा श्री व्यासे कथिल्या निजसुता श्री शुके कथिल्या परीक्षिता जो गंगा तटी बैसला होता सकल जीवाचे कल्याण इच्छुणी शक्ती वेचली व्यासांनी महाभारत रचना केली त्यांनी परिण वाटे शांती चित्ती सखेद बैसले व्यास महर्षी अकस्मात बातले नारद देवर्षी व्यास पूजिले नारदासी मनोभावे करुणिया नारद सांगती व्यासाला गुण वृथा शब्दजाल त्या गुण कृष्णलीला करिता गायन खंडानंद होईल वर्णित लीला काव्यासे जिज्ञासा भागेल ज्ञानाची दुःख निवृत्ती होण्या भवपीडितांची दुसरा उपाय नसेची हरिनामे जग धवळिले प्रसन्नतेने मजसी वरिले म्हणून तुझे उपदेशिले भगवल्लील्या गाव्याजी यास्तव सोडून सकळ संशय व्यासा हरीचे गुण गाय तेने खेदाचा होईल क्षय अखंड आनंद होईल बा कुरुक्षेत्री कौरवांचे संवरण अश्वत्थाम्याने द्रौपदी पुत्र मानून कृष्णार्जुनाने त्यास बांधून धरून आणले तिये समोर द्रौपदीने तया नमस्कारिला पार्थे शिरोमणी काढला वासुदेव चिरंजीव केला तया द्रोणपुत्रासी द्रोणीच्या ब्रह्मास्त्रासी उपशम स्ववीर्यसी उत्तरेने विणविता मधुसूदनासी संरक्षण केले गर्भाचे कुंती विनवी श्री मुरारी विपत्ती येऊत मजवरी धावून येशील तुझड करी तेने दर्शन घडेल जेथे भीष्माचार्य शरपंजरेसी तेथे पातले श्री जगजेठी युधिष्ठिरास समुद्र उपदेशी मग केली कृष्णस्तुती भीष्माने धन्य म्हणे मी त्रिजगती मृत्यू समय सन्निध श्रीमूर्ती भीष्म जाता वैकुंठासी धर्म आले हस्तिनापुरी सर्व होता यथा स्थित कृष्ण निघाले द्वारके प्रत कुंती पांडव व्याकुळ होत वारंवार ध्यात कृष्ण मुखा पांचजन्य वाजवुनी शांत केला विराग्नी प्रथम मातांसी वंदुनी निज श्रेष्ठ भोणी पातले रूप धरुणी अंगुष्ठ मात्र कृष्ण रक्षिले जया प्रथम श्री महाराज परीक्षित सर्व गुण संपन्न होता विदुरोपदेशिता धृतराष्ट्रासी गांधारी निघाले सोबतीशी ही निघाली हिमालयाच्या यात्रेशी हृदयस्थ भगवंत पाहण्या पाहता सृष्टीतील उत्पात युधिष्ठिर मनोमन चिंताक्रांत अर्जुन काणे म्हणत वार्ता द्वारकेचे घेऊनी तितक्यात हवाल दिला अर्जुन राजास घाल तसे लोटांगण अश्रुधारा नेत्रांतून दुःख कृष्ण वियोगाचे
यादव सर्व नष्ट झाले, वारुणी पिवणी लढले, त्रैलोक्य शून्यवत झाले, मुकलो अभिन्न हृदय तेसी. परीक्षित राजपदायोग्य होता धर्मराज, सर्व सांडोनी चिंता, भ्राते आणि द्रौपदी सहिता जाते झाले उत्तरेकडे. परीक्षिते मातुल कन्या परिणिली, भार्या इरावती भली, जनमेजयाती पुत्रचारी तिथपासून झाले. पांडवाचे आणि कृष्णाचे निजधाम गमन झाल्यावर ते हिंडत असता परीक्षिते अद्भुत दृश्य पाहिले. वदत असे गोरूपधारी धरित्री त्रिपादहीन वृषभाप्रती, अधर्मवाडे भूलोकाप्रती संवाद परीक्षिते ऐकिला. एक बाद वृषभ आणि गायीसे शूद्र ताडत होता राजवेशेसी. परीक्षिते शूद्र वेशधारी कलिसी, मारण्या तलवार उचलले, शरणागत कली लागे, राजा वदे मम राज्य जगी, तव वर्षांतर उगी अन्यथा दंड देईन. हिंसा मध्य स्त्री अद्युत सोने मद काम वैर अनृत, स्थाने दिले निवासास कली येता शरणतया. एकदा राजा परीक्षित हिंडत असता वनाप्रती, झाला माध्यन काळी तृषार्थ पातला, क्षमिकाश्रमी मुनी महादा ध्यान मग्न, संतप्त झाला अभिमन्यू नंदन, मृत सर्प उचलोन कंठी मुनीच्या घातला. पुत्र शृंगी समिकाचा शाप देता साचा, 7वे दिवशी तक्षकाचा दंश होईल रायसी. श्रीकृष्णा ते अंतरी चिंतोण, अंतकाळी झाला धन्य, राज्य जनमेजया ते सोपवण, गंगा तटाकी पावला. खरा भक्त परीक्षिती नाही मागितली शापणे वृत्ती, शुक येतात ते सांप्रते त्यांसी स्थापिले उच्चासने. सांगतो भागवत पुराण तुझी या निमित्ते करुण, उपाधी सकळ निरसोण मुक्त होसी वदे श्री शुक. इति श्री गुरुमावली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे प्रथमोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 2. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री शुक म्हणे परीक्षिता, शरण जावे वैकुंठनाथा, अंतकाळ जवळ येता सांडावे सकळ ममता, पुण्यतीर्था जाऊन स्नान बरवे करुण, चित्ती श्री गुरु स्मरण परब्रह्मासी आठवावे. धन दुर्मदांध श्रीमंत जन, त्यांचे कधी न करावे सेवन, ऐवजी राहावे मौन, मन बुद्धी जीव ब्रह्मिलय करा. भक्ती आणि अष्टांग योग दोन्ही करविते हरी संयोग, त्यात भक्ती सुलभ चांग, ऐसे वाटी मज लागे. तदर्थ करावी संत संगती, ते कृष्ण कथामृत पाजती, तेने होय चित्त शुद्धी, हरीच्या पायी राहे बुद्धी. भजना वाचून जन्म व्यर्थ, कामी भजावे श्री विष्णूच, अथवा अन्य कामी हि ज्यास भजता इच्छा पूर्ण होय. हृदय नवे तो पाषाण, जोड द्रवे घेता नाम, नृत्यती रोमांचन जरती नयन, वृथा जनने ते कष्टविले. राजा विणवी हात जोडून, सांगा विश्वरचनेचे ज्ञान, श्री शुक करे कृष्ण स्मरण, स्वय राही अकर्ता. तू आज जैसा प्रश्न केला तैसाची नारदे ब्रह्म्याला, त्यांचा जो का संवाद झाला परिस राजा परीक्षिती. श्री नारद पुसे ब्रह्मासे, कुणी निर्मिले विश्वासी, तपाने ज्ञान झाले आपणासे, ते तुम्हा कुणी दिदले. ब्रह्मावदे नारदाला गुण, विश्वनिर्मिती नारायणापासून, मी द्या तो आदि पुरुष जाण, महतत्व अनंतरे. पिंड ब्रह्मांड व्यष्टी समष्टी, असे तया लागेच बोलती. यज्ञेन यज्ञमय जंत ऐसी, वेद ख्याती बोलली. ओज तेज ऐश्वर्युक्त, क्षमा सौंदर्य वा सामर्थ्य, संपत्तीवान अमृताचे तेथ सर्वत्र ईश्वरची. ब्रह्मदेव म्हणे नारदासी, भगवंत घे नाना अवतारासी, अनंत रूपे अनंत नामासी, वेदा मौन पडलेसे. भगवंताचे अवतार कथन, श्री भागवताचे बीज जाण, तुवा करावे विपुली कारण, द्यावे शिक्षण लोकांसी. राजा प्रार्थी श्री शुकासी, कथावे तात्विक निरूपणासी. श्रवणे बंद मोक्ष स्वरूपाचे, हृदय प्रकटे भगवंत, हृदय चिन्मय करुणी ध्यानी, हृदयाकाशी अद्भुत वाणी. तप करी गायसे म्हणून अंतर्दान पावली. 4 श्लोकी भागवत ज्ञान, भगवंत उपदेशित ब्रह्मया लागून, ब्रह्माने दिदले नारदा जाणून, नारद बदला व्यासासी. सर्ग विसर्ग स्थान पोषण, उती मन्वंतर ईश कथन, निरोध मुक्ती आश्रयण, दशलक्षणे भागवताची. सर्वांचा आश्रय रूप राहिला असे उदकात, नारायण बोलती त्यास केले निर्माण सर्व त्याने. इति श्री गुरुमावली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवते महापुराणे द्वितीयोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. महाभारती विदुर नीती ऐकून कौरव करीती अपमान, स्वजन गृह त्यागून विदुर हिंडे तीर्थातरी. नारद ते फिरत फिरत यमुना तटी अकस्मात झाली उद्धवांची भेट, म्हणे सांग मात श्रीकृष्णाची. ऐकताचे श्रीकृष्ण नाम सान, उद्धवाचे हरलेले बाण, लोपला रे सूर्यकृष्ण जो काळाचाही काळ असे. श्रीकृष्ण विणवी स्वमात पितयासी, म्हणे विमंचलो आपुले असे वेशी. राजपदी बैसवण उग्रसेनासी, म्हणे मिद्वास तुमचा जाण. नाना दैत्य निर्धाळले भूमी बारासी उतरविले, भारतीय रणी राजे मारले कौरवादी काही. श्रीकृष्ण स्वकुल झाले मत्त, विप्रशापाचे करुणी निमत्त. काळरूप कृष्णानुमोदत प्रभास पटणी पातले, ते प्याले मध्यवारुणी एरक आणि शस्त्रे घेऊणी. परस्परांशी लढुनी ब्रह्मशापी यादव संपले, भागवत सांगोणी मजला म्हणे उपदेशावे विदुराला. अशी आज्ञा देऊन मैत्रेयाला गेले श्रीकृष्ण निजधामा. उद्धव गेला बद्रिकाश्रमास, विदुर जाय हरिद्वारास. धन्य विदुर एकनिष्ठ पाहता झाला मैत्रेया. मैत्रेयाचे होता दर्शन, विदुर घाले लोटांगणा, म्हणे तोडावे भावबंधन ज्ञानोपदेश करुणिया. श्री मैत्रेय विदुरासी साधंत सांगितले जगदुत्पत्तीचे, मुळी पाहणे भागवतासी. कथा पुढारा ऐकाती. मैत्रेय सांगे विदुरा प्रति विराट स्वरूपाच्या ब्रह्मादी विभूती, त्यांचे वंश प्रजापती राजवंश आणि मन्वंतरे.
वर्णावी भगवतांची स्वतंत्रता आणि प्राण्यांची उत्पत्ती कथा ज्ञान योग कर्म मार्ग सोपात सांगा मनसी मैत्रेया नाभिकमणात प्रकटवून सृष्टी उत्पत्तीला उत्सुक होणं चित्त एकाग्र करुण ब्रह्मदेवस्तवे नारायण गुणगान आपले श्रवण करिता शुद्ध हृदयात आपण वस्त यज्ञ दान मार्गे आराधिता अक्षय फल दातृ मनुष्यासी सगुण प्रतीत निर्गुण वर्णन स्तुतीने मी झालो प्रसन्न सृष्टीचे करी निर्माण श्रीहरी विधीच बोलले प्रकृतीपासून 6 प्रकार विकृतीपासून 3 प्रकार प्रकृती विकृती मिळवून मिश्र 10 सृष्टी होत असे महतत्व महाभूत अहंकार इंद्रिय कर्म ज्ञानेंद्रिय स्थावर पशुपक्षी अविद्या मानव देववर सृष्टी रचिल्या ब्रह्मदेवे करता कालगणना ब्रह्मदेवाची वर्ष 100 जाणं त्यातील 50 संपली जाणं द्वितीय परार्ध सांप्रत आहे पहिला परार्ध ब्रह्मकल्प दुसरा परार्ध वाराहकल्प म्हणून आपण करता संकल्प वाराहकल्प उच्चारितो तव मोह महामोहता मिश्र अज्ञानवृत्ती निर्मूळ अंधता मिश्र प्रसवणी 10 मानसपुत्र ब्रह्मा तुष्ट झाला स्वदेह करुणी द्वय भाग शतरूपाणे म्हणून स्वयंभू मैथुनजन्य प्रजापरांब येथुनिया जाहलीचे पृथ्वी गेले रसातळात पावणी ब्रह्मा चिंताक्रांत नागपुडीतून अंगुष्ठ मात्र वरा शावका अवतरले पाहता झाला पर्वताकार हिरण्याक्षाचा करुणी उद्धार क्षिती स्थापिली जलावर सुरवर जय जयकार करीती कश्यपाची भार्या अदिती संध्या समयी मागे रती हिंडत असतो रुद्र भूतपती सांगे कश्यप हे ना बरवे उपदेशन माणी दिती कश्यप करे तिची तृप्ती द्वय कुपुत्र होतील म्हणती त्यांगती प्राप्त श्रीहरी करी कश्यप म्हणती तुझा पौत्र महाभागवत होईल ख्यात कीर्ती त्याचे सर्वत्र दिगंत मानव वर्णितील दिव्य अशा वैकुंठ लोके सन्मत कुमारादी महाभक्ते ती जय विजय द्वारपाल त्यांसी जाण्या करीती अटकाव कुमार शाप देती दोघांसी जामर्त लोके म्हणती वृत्तांत कळता गणनिळासी आलिंगिती निज भक्ता जय विजयाशी शापिले हे तो बरवे झाले मदिच्छे हे वर्तले पुढे लीला करणे असे भगवतीच्या तो प्रमाण कुमार करीती प्रदक्षिण जय विजय नमस्कारुण गेले माहुते दिती गर्भी दिती प्रसवली 2 बाळे जय विजयाची झाले जुळे हिरण्यकश्यपो हिरण्याक्ष बळे नाम पावले दैत्य जगी पाहता श्रीवराहासी हिरण्याक्ष करी गदा घातासी अभिजित शुभयोगेसी दैत्य वधावा म्हणे ब्रह्माचे बाळ ज्याचा त्यासी सांगे विचार घटिकांचा कानशिली करिता प्रहार मुष्टीचा पडले कलेवर दैत्याचे नाना जीवन नाना जाती नाना विष्टी आणि समष्टी देह नूतन धारण करुणी देव निर्मिले ब्रह्म्याने ब्रह्मदेवांच्या हस्ते शृंगारापासून झाले गंधर्व अप्सरा त्रिगुण तत्परा झाले अभिमानापासून करण्या लोकरक्षण म्हणून निर्माण केले जाण करता तपश्चरण ऋषी तेने झाले तप करिता ऋषी कर्दम श्रीहरी होऊन प्रसन्न म्हणे कन्या अर्पेण म्हणून राजा तुझ लागी कर्दम नेत्री अश्रुपात तेचे बिंदुस्रवर ख्यात म्हणून स्वकन्येसह येत करी अभिवादन त्या लागी कन्या माझी देव होती तिजला अनुरूपपती नारदमुखी ऐकिली कीर्ती पाणी ग्रहण करी आता कर्दमासी करुणी निज जामात निज कन्येसी आलिंगित सुखे नांदायसी म्हणत म्हणून ब्रह्मावरती परतला इकडे कन्या देव होती पती सेवा झाली करती सकाळी त्या गुण दुर्मती प्रसन्न केले कर्दमासी स्वसामर्थ्य विमान बनवणी त्यात हिंडे सपत्नीक मुनी नाना क्रीडा करी आनंदोणी त्यास कन्या न होती श्री कपिल रूपे कालांतरी श्रीहरी पगडे देव होती उदरी मरीच्या आधी पातले नदी तीर त्या कन्या अर्पी कर्दम स्वस्थानी जाता कन्यापती कर्दमाणी केली कपिल स्तुती ब्रह्मे लावले चित्तासी सद्गतीसी पावले स्वसामर्थ्य विमान बनवणी त्यात हिंडे सपत्नीक मुनी नाना क्रीडा करी आनंदोणी त्यासी कन्या न होती श्री कपिल रूपे कालांतरी श्रीहरी प्रगटे देव होती उदरी मरीच्या आधी पातले नदी तीर त्या कन्या अर्पी कर्दम स्वस्थानी जाता कन्यापती कर्दमाणी केली कपिल स्तुती ब्रह्मे लावले चित्तासी सद्गतीसी पावले अहम माया पाश तोडण्या तुझी समर्थेश देवहुडी प्रार्थी कपिलास बिंदू सरोवर आश्रमी श्री कपिल भगवान म्हणती मातेसी धरावी संत संगतीसी ध्याव मम चरणासी नित्य शुद्ध मार्ग हा अनादि निर्गुण प्रकाश तोचे आत्मा आद्य पुरुष प्रकृती आश्रय करी विश्व जगद उत्पत्ती कारण जे सर्वभूती समभाव सर्वाठाई मीच देव मन्नामाची दृढ नाव स्वधर्माचारणे पार भाविजे इंद्रिया विषयापासून काढणे आत्मस्वरूपाकडे वळवणे यासीच मी योग म्हणे जाण निश्चय देव होती करावी स्वधर्म पालन धर्म परधर्म त्यागुण सदा संतोष मानन भगवान नाम घोष करी संत चरण सेवन करुणी शुद्ध मन माझे करावे जी ध्यान अष्टांग योग आचरावा निष्काम कर्मे सकळ जरी मजलागी ती अर्पण करी माझे लागले वेळ खरोखरी तो मदभक्त थोर जाणावा सर्वात्मका मदेश्वरासी नित्य बदाय भक्तीशी भक्ती योगीची तू मदसी अविलंबेसी पावशील स्वर्ग आणि नरकलोक या भूतलावरी देख जीव भोगती दुःख आणि पाप भोगणी न सुटेची गर्दभ श्रमाण योनी याच जाण कर नरकाणे नाना योनीत दुःख भोगोणी भाग्य लाभे नरदेह गर्भगत दुःख 9 महिने देवा विनवी सोडवाया तणे जन्म येता सर्व विसरणे काम मदात आयुष्यवेची जीव केवळ भोगासक्त ते तो सुकरास मानासत म्हणून नित भजनी भगवंत पुनरावृत्ती टाळाया नाना शस्त्रांच्या कथिल्या वाटे एकची देव अनेक भासे वस्तुता ईश्वरास एक असे भ्रम हा तो अनेकांचा
तू सर्वार्पण भावाने भक्तीने श्रीहरींची भजने भक्ती पाविजे वैराग्य ज्ञाने तेने ब्रह्मदर्शन होय गे. ऐकोणी पवित्र कपिल गीता देवहूतीची गेली मोह ममता भक्ती ज्ञान झाले चित्ता आश्रमी राहिली योगाचरणे. समाधी अवस्थेत निरंतर स्थान सिद्धपद नामे थोर मातृकया सिद्धपुर म्हणती आजही त्या ठाया. समुद्रकाठी कपिल मुनी ईशान्येस राहिले जाऊनी तेथे समाधी लावणी एकचित्ते बैसले ते. येथे श्री गुरु माऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे तृतीय अध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. 4 श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. पुत्रिका धर्मी करुण रुचीस दिली आकुती जाण प्रसूतीस दक्षा लागून स्वयंभू म्हणून दिदल्या मूर्ती पावली कीर्ती नरनारायण जन्म घेते. द्वापारी कृष्ण अर्जुन ख्याती वंश दक्ष प्रजापतीचा. पूर्वी ऋषींचे सुप्रात दक्ष प्रजापती आली सभेत सर्व दक्षासी उत्थापन देत ब्रह्मशिवा खेरीज. अनादर वाटला दक्षासी दक्ष भृगुणे शापिले शिवासी. या प्रसंगी निमित्तेसी ते उदासीन राहिले. यक्ष गंधर्वांच्या विमान पंक्ती आकाशमार्गी जात देखील सती माहेरी जावे वाटे चित्ती म्हणे सती भूतनाथा. दक्ष कर्मटक महागर्विष्ट त्यास न कळला बंधभाव श्रेष्ठ. जरी जाशील पितृगृहास अपमानिल तो तुझ पाही. दक्ष मंडपी येता सती सत्कारण करीच प्रजापती. नाही हविर्भाग शिवाप्रती पाहुणी कोपी सती बहु. शिवनिंदकापासून माझा जन्म यास्तव हा देह न ठेवी जाण. प्रदीप्त करी योगाग्नी कर्पूरवत देह जाळला. वृत्तांत सांगता नारदाने जटा पटली शिवाने. त्यातून उत्पन्न वीरभद्राने दक्ष शिरा टाकले यज्ञकुंडात. भृंगूच्या उपटवून दाढे मिशा दंत विरहित केल्या पुषा. बगाची करुणी नेत्र दशा कैलास पार्वती परतले. ब्रह्मा घेऊणी देव ऋत्विजाशी वेगे पातला कैलासासी. विशाल वटवृक्षाच्या छायासी कर्पूर गौरास देखिले. ब्रह्मदेवाने क्षमा याचून कदिले दक्ष यज्ञ विध्वंसन आपल्याच. यज्ञ भागातून आज हा यज्ञ पूर्ण हो. देवमाया मोहित अज्ञजन मी न करी त्यांचे अपराध स्मरण. दंडित असे मूढजन धर्म मर्यादा रक्षणार्थ. शिवाने कथिल्याप्रमाणे देव करीते झाले जाणे. यज्ञ संपन्न होता क्षणी महाविष्णू प्रकटला. उत्तान पादास भार्या दोन सुनीती सुरुची प्रिय जाण. ध्रुव सुनीतीचा बाळ साण तात अंकित शिवैसण्या. सुरुची त्याचा धिक्कार करी म्हणे नारायण प्रसन्न करी. ध्रुव निघाला म्हणांतरी श्री नारदे त्यास उपदेशिले. ध्रुवाने मधुवनी तप केले प्राणारुदे देव व्याकुळले. भगवंती सर्व निर्भय केले भेट देन मी ध्रुवा. श्री विष्णू प्रकटे मधुवनात ध्रुवनयने अश्रुपात. पृथ्वी प्राप्त समुद्र वलयांकित आणि स्थान अडपदीचे. श्रीहरी पावले अंतरदान ध्रुव बाळ नगरात परतोण. त्यास राजपद देऊन राजाने घेवणांतरी. सुरुची मातेचा पुत्र उत्तम गेला मृगेशी जाण. यक्षवधी उत्तमा लागून ध्रुव्य यक्ष संवार आरंभी. यक्ष संवाराचे वर्तमान कळता म्हणून धावण. यक्ष कुबेराचे दास जाण समजावे ध्रुव बाळा. मान द्यावा श्रेष्ठासे कृपा करावे कळेशासी. तोषवावे कुबेरासे उपदेशुनी पौत्रा परतले. कुबेर दिदला ध्रुवासी वर ध्रुवे केले राज्य दूर. जाता झाला बद्रीद्वार अष्टांग योग आचरला. श्रीहरींचे पार्षद त्वरित विमान घेऊन आले तेथ. मृत्यूच्या डोई पाय देत ध्रुव वैकुंठी पोहोचला. ध्रुवाचा वंश विस्तारत अंगराजा झाला त्यात. धर्माची कन्या सुनीतेस कुपुत्र वेण झाला. वेणाची पाहुणी वृत्ती अंगराजा झाला कष्टी. निघून गेल्या वनाप्रती म्हणे चित्त देवीन हरिपायी. राज्यपती बैसला दुष्ट वेण करी साधनचा अपमान. म्हणे न करावी यज्ञ साधन ऋषी ओंकारे मृत्यू पावला. राजाईन राज्य पाहुण ऋषी करीती वेण चंगा मंथन. पुरुष उत्पन्न झाला जाण निषाद म्हणती त्यास ऋषी. करिता वेण बाहुमंथन तेथे युगल झाले निर्माण. पुरुषा पृथुनाम अर्ची म्हणती श्रीयसी. ऋषी करीते पृथु अभिषेक राज्यपती बैसविला देख. सवणीय ऋषी असे एक माझी स्तुती नका करू. सुतमागत बंदीजन म्हणती तू नारायण. प्रजेस्कर विषयी स्वधर्माचरण अधर्म्यासी दंडशील. आर्तजनांसी कधीन दंडीशी शत्रूस असह्य अससी. संतसेवक विष्णुबासी सदा प्रेम स्वजनांचा. पृथ्वीने धान्य बीज ग्रासून पृथ्वीने घेतला धनुष्यबाण. पृथ्वीवर रोखताचे क्षण मानव देही प्रगटले. मेना अपराधी पृथुराय शरणाने तुझ्या पाया. रक्षण करी देणदाळा पृथ्वी विणवी राजासी. आचार भ्रष्ट होता लोक मीच गिळी औषधी समस्त. दोहण करते नेमुणी यास्तव दोहण सर्व मिळवावे. ऐकोणी पृथ्वीचे संभाषण नेमिले वत्स पात्र जाण. पृथ्वीला समतल करुण ग्राम दुर्ग पट्टणे निर्मियली. पृथुष्यत अश्वमेध करे इंद्र पाखंडी वेशधारी. यज्ञाश्वाचे हरण करे सांगता यज्ञी पुन्हा पुन्हा. पृथुपुत्राने अश्व आणले परत पृथुने केले धनुष्य सज्ज. ब्रह्मा म्हणे न उचित इंद्रधर यज्ञाचे अंग असे. पृथुनी केल्या यज्ञ पूर्ण प्रगटला यज्ञ नारायण. हरीची आज्ञा मानुनी प्रमाण इंद्रादी दले आलिंगन. जय जयाजी लक्ष्मीपती तुझे नाम गुण श्रवणासी. देई सहस्त्र कर्णमदसी तव चरणांचा आश्रय दे. राजा प्रवेशला स्वनगरी अवधर्याची कार्यकरी. परदोष पाहण्याची वृत्ती म्हणे सोडा प्रजाजन हो. एकदा राजाने सभेचे उपदेश करत असता प्रजेशी सन्मत कुमार आले गगनमार्गे सिरायणे त्याचे पूजिले. ऋतुराजाची बावणी भक्ती सन्मत कुमार हो प्रसन्न होती. त्याचे उपदेश करीती भवसागर पार करण्याचा.
राज्य सोपवून पुत्राचे पृथ्वी आचारले योगासे देह मिळवून पंचभूतासे गेला परमधामासी आरची सवे विजिताश्वाचा पौत्र परिषद यज्ञ केले असंख्यात भूदर्भाच्छादित करीत त्यासी पुत्र झाले प्रचेतस जात असता यवनात रुद्र त्यांना उपदेशत म्हणे जपता रुद्रगीत हरितुष्ट होईल प्राचित साराधिती श्री विष्णूचा प्राचीन बरी कर्मासक्त त्यास करण्याना उपदेश देवर्षी नारद पातले यज्ञ केला पशुघात होता तुझा अंत सुडगेतील ते म्हणत पुरंजनाख्यान सांगितले पुरंजन भारे वर्तमान सुखोपभोगी असे बंगड अज्ञान भावे दशा जाण म्हणून सद्गुरुनाथ बजावा पुरंजन गेला मृगयस परतोणे यथा राजगृहास न विचारता गेलो मन तणुनय करीत असे भारे प्रती राजा पुरंजन आणि राज्ञी नामजीचे पुरंजने अनेक कन्या पुत्र प्रसवणी धन्य धंटी म्हणती ते चंडवेग नावाचा गंधर्व अधिपती आणि काळ यवनाधिपती लुटालुट करी सर्व प्रांती जरा कन्या काळाची यवनाधिपतीने केली स्वारी उद्ध्वस्त केली पुरंजनपुरी राजा मारला सपरिवारी पुनर्जन्म विदर्भगृही वैदर्विद्यदली मलय ध्वजासी तो तिला घेऊन गेला वनासी योग मार्गे त्या गुणी देहासी मलय ध्वज मुक्त झाला वैदर्विकरी महाविलाप पाहतला तेथे मित्र अविज्ञात शुद्ध बोध करुणी ती तेने झाली मुक्त बंधना प्राचीन बरी राजासी सांगोणी आरूपकासी नारदी केले उपदेशासी राजा म्हणी बोध करी म्हणयेची सर्वास कारण मनची घडवी जन्म मरण मनाची होईल तारक जाणते म्हण लावी हरिचरणे नारदाचा उपदेश ऐकून राजा झाला प्राज्ञ कपिलाश्रमी जावण स्वरूपता मुक्ती पावला प्रचेतच करीत होते उपासन त्यासे विष्णू झाले प्रसन्न म्हणे मारिषा भार्या जाणत जी कन्या अप्सरा प्रमलोचाची प्रचेतांनी वरिले मारिषेसे पुत्र उपजला पूर्वीचा दक्ष प्रजापती म्हणे आचरू कर्मासी ते समर्पित असो तुझं पुत्र हाती राज्य सोपवणी पश्चिम तेरी राहिले जाऊणी तेथे नारद मुनींनी उपदेशिले प्रचेतास प्रचेतांनी करुणी आराधना पावले श्रीहरिचरणा झाले उत्तान पादाचे वर्णना परिसावा वंश प्रिय व्रताचा इति श्री गुरुमावली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे चतुर्थोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु। अध्याय 5 श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। प्रियव्रत होता नारद समूह त्यास करण्या कर्म प्रवृत्त ब्रह्मदेव पातळे शीघ्र प्रियव्रताचा उपदेशाया ऐकोणे ब्रह्मदेवाचे वचन बरिष्मती सदैव करावे लग्न अग्निध्रादी पुत्र ऊर्जस्वती कन्या रत्न शुक्र ऊर्जस्वती देवयानी जाहली अंती राजा प्रियव्रत सर्वसंगे परित्यागी होत गमन केले वैकुंठाव्रत नारदोपदिष्ट मार्गाने प्रियव्रताचा ज्येष्ठ सूत अग्निध्र जंबूद्वीपनाथ तपकरिता पुत्र प्राप्त्यर्थ त्याने वरिले पूर्वचित्ती त्यास झाले नाभिचा नवसूत जंबूद्वीपाचे केले नवभाग नवपुत्रांते सत्वर अप्सरा लोकी पातला नाभीची भार्या मेरुदेवी जाणतेने पुत्र प्राप्त्यर्थ केला यज्ञ प्रकट झाले यज्ञ नारायण ते वरदान पुत्राचे वाताशनी तपस्वी ब्रह्मचारी धर्माचरणी दावण्या हरी अवतारगी मेरुदेवीची उदरी शुद्ध सत्वमय ऋषभजो इंद्रिय कोपणी न करता वृष्टी ऋषभ सामर्थ्य तृप्त झाली सृष्टी भार्या ज्याची नामे जयंती वरद ज्यांचा ज्येष्ठ सुत उपदेशले पुत्रा ते ऋषभदेवे म्हणे तपाचरणे वर्तावे सेवा भक्तीने गुरुसी तोष व्हावे तितिक्षा वृत्ती ठेवावे धरावे संत चरण मतकथा करावी श्रवण सद्गुण कीर्तनी असावे मग्न निर्वैर असावे समष्टी भरता देऊन राजभाग पुरुषभाचरता झाला योग अष्टसिद्धी प्रगडल्याचा अंग परि अखंड चित्त ब्रह्मरूप ऋषभदेव नभोगी सिद्धींचे वैभव हरिपदी ज्यांचा दृढ भाव तीन गणिती सिद्धी ते ऋषभदेव शिरोण वणव्यात आपुला अवतार करी समाप्त निवृत्त तृष्ण ते ऋषभ नमस्कार त्या ऋषभाची ऋषभाचा भरत ज्येष्ठ सूत त्यासी झाले 5 सूत करिता यज्ञ बहुत हृदय हरी प्रकटला राज्य अर्पणरी सुता हरिहर क्षेत्री झाला जाता सूर्यनारायणाचा ध्याता कालक्रमी राजा भरत राजा साधकोत्तम करिता आणि तेने नदी तटा आली हरिण तिने सिंहगर्जना ऐकली होणी भयाक्रांत गर्भ भरसवली पात्रांत तात्काळ पावली पंचत्व शावक सांभाळिले भरताने म्हणवते हरिणा चिंतित त्या काळी पावला पंचत्व जन्म हरिणाचा झाला प्राप्त पूर्व पुण्य 8वे त्या सांडोणी आप्तस्वजन करी ईश्वरी चिंतन नदी पात्रा शिरोण प्राण सोडिला भरताने तो पुढील जन्मी पाही अंगिरा गोत्रात उत्पन्न होई शेता राखण करण्या लागी बंधुजनी ठेविले त्या शूद्र राजा होता एक अनुष्ठान करी पुत्र प्राप्त्यर्थ खंग घेऊन आता मारणे आला भरतासी महामाया जगदंबिका प्रगटली तेव्हा श्री कामिका परमहंस स्थिती जड भरता म्हणून रक्षिले श्रीहरिणे सिंधू सौवीर द्वेषचा अनुपती नामे रवगुण होता ख्याती राजदूताने पाहिले जड भरतासी जुंपिला पालखी बोले उत्तरेसी जुंपिला पालखी वाहण्यासी राजा उपरे ते बोले जड भरतासी कृष बहुतसी आला झाला अससी जड भरत बोले उत्तरेसी बोलणे वृथा झालासी श्रमी ऐकोणी ज्ञानयुक्त भाषण झाला जकित रवगण
अवतरणी झाली चरण म्हणे अपराध क्षमा करणे जड भरत म्हणे रघुगणास विषयासक्त मन सायास तेजी करिता हरिचिंतनास मुक्त करीत असे जीवासी संत कृपा झाल्या वाचून हरिप्राप्ती नव्हे जाण धन्य संत समागम हरिकृपेने प्राप्त होय अवधूते रघुगुण रायासी सांगुणी भव आठवीचे रूपकासी पूर्ण बोध करविला त्याचे धन्य झाला रघुगण श्रीचंत चरण रजोभिषेक हेची हरिकृपेचे साधक सम्यक जप तप तीर्थ यज्ञाधिक न त्या शक्य हरिकृपा शुकदेव कथिती परीक्षितासी भरत वंश विस्तारसे भक्तियोग प्राप्ती झाली रायाचे अंती सुरेशे राजा विराजे सप्तद्वीप नवखंडे वर्णन शुकाचार्य सांगते त्यांचे परिमाण 9000 योजने विस्तरण ऐसी आहे ती नवखंडे इला वृत्तखंडात शंकर भगवान राहती पार्वती सह वर्तमान समाधी योगे करते चिंतन भगवान संघर्षण उपासती भद्राश्व खंडात भद्रश्रवा उपासी धर्ममय होय क्रिवा अध्यायी नरसिंह रूपा हरे वर्षात प्रल्हाद राव के तुम्हाला वर्षामध्ये लक्ष्मी उपासी कामदेवा ते मत्स्यावतार भगवंताचे म्हणू आराधी रम्य खंडात हिरणमय नामे खंडात आर्यमा उपासते कुर्मास आराधी यज्ञवरास भूमी उत्तर कुरुखंडात किम पुरुष खंडामध्ये हनुमान श्रीरामांचे करीत असे ध्यान भरतखंड धन्य धन्य भुक्ती मुक्ती लाभे येथे भरतखंडी जे जन्मले ते सुराधिका वंद्य झाले जे का हरिभक्तीत रंगले धन्य झाले नरायसे जमुद्वीप लक्षद्वीप शाल्मलद्वीप कुशद्वीप क्रौंचद्वीप शाकद्वीप पुष्करद्वीप सातवे सप्तद्वीपाची क्रमे वेष्टित असती समुद्र सात क्षारेक्षुरस सुरागृत शिरदती शुद्ध असे आता सांगू सूर्यवर्णन त्याची गती दक्षिण उत्तरायण सूर्याचा सारथी अरुण सप्तरथ वाहती राथासी सूर्याचे निभ्रमणाने होती संवत्सर ऋतुपक्षायने सूर्याचे निदिष्टाने स्थिती जाणा जगताची चंद्र रवी तेजदायक गुरु पावसाचा कारक अद्भुत दुष्काळाचा सुचकर्षणे मंगळ जाणा ध्रुवस्थानाचे वर्णन ज्योतिष चक्ष सुषमार म्हणून आदिदैविक रूपात भगवान ग्रह नक्षत्रधारकामध्ये सूर्यमंडलाखाली जाण राहूचे आहे स्थान विद्याधर सिद्ध तारण बघ अक्षराक्षर सपिशाचादी अतल वितल सुतल थलातल महातल रसातल शेवटी असे पाताळ ही विवरी भूमी खाली पाताळाच्या तळी अनंत त्या संकर्षण म्हणतात रुद्र अकरा निर्माण करत करीती संहार विश्वाचा कर्म करुणे जीव वारिती उत्तम गती पावती कडे कर्मानुसारी कती कुणी नरकी कुणी स्वर्गी जेथ नाही पाव पुण्य जेथन सरे ज्ञान जेथनुरे ध्यान तेथे वसे श्री हरी इति श्री गुरुमाली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे पंचमोध्याय हा श्रीकृष्णार्पणमस्तु। अध्याय 6 श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरिजे नाम धन्य न जाय इहलोक सांडवण ताने तसे जीव अज्ञ गुणावगुण पुनचा पाहे कन्या कुब्ज नगरासी अजामिळ महाभ्रष्ट बाबराशी अंतकाळी पाहता यमदूतासी पुत्रा नारायण हाक मारी अंतकाळी नाम उच्चारित शब्द अजामिळ झाला शुद्ध पश्चातापी होणी दग्ध विरक्त झाला संसारी विष्णुदूतांनी अजामळासी विमाने बैसविले आदरेसी नेले वैकुंठ लोकाचे नाम महात्म्य अगाध हे हरिची भक्ती हरिचे नाम हाची आहे मुख्य धर्म नित्यनामी करिता नेम भव श्रवणेन ती हरिदास नाम स्मरणीचा या प्रीती त्यांना न पिडावे कदापि जे कावी मुख मुकुंदासी त्यांना आणावे यमसदिनी प्राचीन बरिहेचे पुत्र परिचेतच त्यांचा पुत्र दक्ष प्रचेतस पठिता हंसयुक्त नामक स्तोत्र प्रगट झाला पुरुषोत्तम प्रशंसा करून दक्षाची आज्ञा केली सृष्टी वृद्धीची असिक्री नामक भार्या त्यासी सांगोनिया गुप्त झाले दशास असिक्री पासोड हरियश्व शबलाश्व पुत्र झाले जाण नारदाने भेटता त्याला गुण निवृत्ती मार्ग उपदेशिला हे कळता दक्षासी क्रोध आला बहुत्यासी त्याने शापिले नारदासी करीशी भ्रमण सदा म्हणे घातल्यावर मध्ये म्हणे समजूत दक्षाने उत्पन्न केल्या कन्या 60 त्यांची वंश परंपरा त्रैलोक्यात आज पसरली असे त्वष्ट्रा पुत्र विश्वरूप जाण देवगुरु झाला कारण बृहस्पतीचा केला अवमान इंद्र सता सिंहासनस्थ गोविंद गायी अणसज्जन ज्यावरी अनुग्रह करीती जाण त्यांचेच होई कल्याण तस्मात गुरु आश्रयावा विश्वरूप इंद्रासे नारायण कवच उपदेशी तेने इंद्रा विजयी होसी विधी विधान सांगितले इंद्रे कवच धारण केले सकळ दैत्यांशी जिंकले त्रिलोकांचे राज्य मिळविले श्रेष्ठ पाठ कवचाचा विश्वरूपाची जननी मातुळ कुळ दैत्य खाणी म्हणून देवासी चोरणी हवीर भाग दे दैत्यांना इंद्रास कळता भेद तया आला बहुक्रोध विश्वरूप शिरांचा केला छद ब्रह्महत्या घडली तया वष्ट्राने केले दक्षिणाग्नी हवन वृत्रासुर केले निर्माण देव भगवंता गेले शरण गिळता शस्त्रास्त्रे वृत्राने प्रगट होणी भगवान उपाय सांगती सुराला गुण ददिती ऋषीशी जाऊन शरण असती त्यांच्या मिळवाव्या त्यांचे करावे वज्र निर्माण इंद्र घ्यावे शस्त्रे दान जेणे वृत्रासुरनाशन इंद्र हस्ते घडेल हो धन्य ददीचे सत्पुरुष निज देह दिदला सुकार्यार्थ विश्वकर्म्याने निर्मिता वज्रासुर इंद्र आणि वृत्रासुरा योग मार्गी देह त्यागात वारणी मरणे चांगल हे जाणावे परम भाग्य वदे वृत्र स्वसेनेशी दधींची रशी चैने तपोबळे आणि श्रीहरींच्या कृपा मिळे वज्राचे तेजा असे आगळे इंद्रासी म्हणे वृत्रासुर जिकडे हरी तिकडे विजय म्हणून माझा होईल पराजय माझे मणी वासनालय
हरिभक्तांचा होईन सेवक स्वकर्माने संसार चक्रात माझे मनसे भ्रमत श्रेष्ठ कीर्तीस भगवत भक्त त्यांचे ठाई लागो हे इंद्र आणि वृत्रासुर युद्ध करीती गणघोर नारायण वर्मस्मरे इंद्र तेने त्याचे रक्षण झाले शिर पडता भूमीवर आत्मज्योत निघाली प्रखर धन्य धन्य वृत्रासुर झाला मुक्ती भगवत स्वरूपी वृत्रासुराचा वध करिता इंद्रा लागली ब्रह्महत्या ऋषी इंद्रा प्राचारिता अश्वमेध करविला यज्ञपुरुष नारायण त्यांच्या ध्याने केला यज्ञ त्याचे नाम पतित पावन ब्रह्महत्या पाप गेले वृत्रासु दैत्यतमो गुणी काय कारणे हरिचे चरणी ऐकोणी परीक्षित वाणी शुकवदती वृत्र पूर्वजन्म चित्रकेतू राजा भौम सांगे अंगिरास दुःखाचे कारण अंगिराने यजुर सिद्ध करून दिला महाराणीस राणीस यथा कालपुत्र झाला सवती विकार देती बालकाला पुत्र शोक होता रायाला तेथे पातले दिव्य पुरुष म्हणे सांडी पुत्र शोक गमनाचा पुत्र कैसा जनक सकल संबंध मित्यादेक विवेक चित्ती धरी बापा चित्तदे भगवत चरणासी इंद्रिय निग्रह जय जर करीसी पावसी संकर्षण देवासी वदले दुर्वास नारद झाला उपदेशित जप केला अंतःकरणात संकर्षणाचे दर्शन होत धन्य झाला चित्रकेतू वदले भगवान संकर्षण तुझं शुद्ध भक्ती दिली जाण माझे जयाला विस्मरण जन्म मरण तो पावे विमानी बैसोण भ्रमत असता शिव वामन गिरिजेस पाहता चित्रकेतू उपास करिता शाप मिळे अन असुरयोनीचा हात जोडून चित्रकेतू म्हणत मी शापाचा स्वीकार करीत तुझ्या चरणी प्राणीपत शापानुग्रह मज समानसे असो मागील अनुसंधान कश्यपादिती संतान कथिले त्वश्रयादित्यान कथितो वंशदितीचा वशप्य दिला नेम पुंसवन इंद्र करी कोपड शुश्रूषण यास्तव दितीचे पुत्र मरुद्गण बावले देवेंद्रामुळे ऐका पुंसवन व्रत विधान प्रारंभ मार्गशीर्ष प्रतिपदे पासून करुणी षोडशोपचार पूजन व्रतस्थ राहावे विष्णुप्रती सांगता दिनी कार्तिक मासात चरू शिजवावा दुधात देवणी 12 आहुती होमात शेष चरू द्यावा पत्नीशी इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे षष्ठोध्याय हा श्रीकृष्ण अर्पणमस्तु अध्याय 7 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय वैराने वा भक्तीने भयाने वा स्नेहाने कामाने वा उपायाने म्हणला हरिपाये दिती जेदवय पुत्र युगल रावण कुंभकर्ण प्रबल दंतवक्त्राने शिशुपाळ लीन झाले हरिपाये नारद सांगती कथानक विष्णूने वधिला हिरण्याक्षास भातृवदाने संतप्त हिरण्यकश्यपू झाला असे हिरण्यकश्यपू करी सांत्वन शास्त्र संमत बोले वचन केले शोकना नाशक निवेदन माता वैनी पुतण्याते हिरण्यकश्यपू तप करिता ब्रह्म झाला वरदाता हिरण्यकश्यपू झाला वध शस्त्रास्त्राने मदमरण नको नसोती वा रात्री आकाश वा भूमीवरी घरात वा बाहेर मृत्यूनया वा सर्वथा ब्रह्मदेवे वर दिला दैत्य त्रैलोक्य विजय झाला नाना भोग भोगू लागला परी भोगे तृप्ती नोहे हिरण्यकश्यपू सचार सुद ज्येष्ठ प्रल्हाद भगवत भक्त तो चराचर पाही आत्मवत परी पिता त्याचा द्वेष करी शिकविण्या प्रल्हादास गुरु नेमिले षंडा मर्क दैत्य विचारे पुत्रास काय शिकल्यास गुरुगृही नवविधा भक्ती उत्तम प्रल्हाद बोलितास श्रेष्ठ वचन पिता होणे क्रोधायमान नाना प्रकारे छळे पुत्रा प्रल्हाद सांगे प्रिय मित्रांचे दुर्लभ शरीर मनुष्यासी भजता मुकुंद चरणासी कल्याण अत्यंतिक होत असे भगवंता स्वात्मनिवेदन हे निर्मळ दुर्लभ ज्ञान नारायण देती नारदा कारण तेने बदला उपदेशिले परिसोणी प्रल्हादोक्ती आश्चर्य दैत्य बाळांची चित्ती तुझला कळले कोणे रीती नारदोपदेश काय झाला प्रल्हाद म्हणे बाळकांचे माझा पिता गेला तपासी इंद्रिय हरिले मन मातेसी स्वाश्रमासी नेले नारदे तिचं भगवत धर्म उपदेशिला म्या गर्भात ऐकला भक्तीचं हवी हरिप्राप्तीला आत्मभाव पहा सर्वांभूती ऐकोणी प्रल्हादाचे भाषण बालक करू लागले हरिवचन दैत्य बोले प्रल्हादाला गुणधडा वेगळे करतो शिर तुझे हातामध्ये खंग घेऊन म्हणे तू कुठे तुझा नारायण संभी प्रहार करता जाणार नृसिंह रूप पाहता झाला नृसिंहाने द्वारी मांडीवर दैत्याचे फाडले नखे उदर मिळवून येती देववर करीती स्तवन भगवंताचे ब्रह्मादिक जरी स्तुती करीती समीप जाण्या सर्वच भीती ब्रह्मा म्हणे प्रल्हादाप्रती भगवंतासी शांत करी प्रल्हादी करिता दंडवत नृसिंह प्रेमे कुर्वाईत म्हणे तारावे जीव संतप्त वदला प्रल्हाद नरहरिते नरसिंह वदे प्रल्हादासी आरूढ होई सिंहासनासी बंधमुक्त होई कर्मे करुणी मननिष्ठा त्रिपुरी मायासुराने निर्मिले दैत्य देवांना त्राही केले शिवे तया भस्मसात केले म्हणून झाले त्रिपुरारी आचरावी धर्माची लक्षणे आत्मबुद्धी मनुष्यात ठेवणे अखंड जगदीशा स्मरणे तेने प्रसन्न जगदात्मा पतिशी भजे जी हरी पावे ती अलोकी सुख पावे देहांती उत्तम गती पावे हे पतिव्रता लक्षण गुरुगृही निवास काणे असावे मिदभुक्त जितेंद्रियाने स्वस्त्री खेरे संगवर्जने अनासक्त असावे वानप्रस्थी संन्यासास त्यागविशेष राहतो सहजावस्थेच वृत्ती बालन मतपिशाचवत राहावे आत्मनुसंधाने मधुमक्षिकाणे आज गुरु यांना मानावे आपले गुरु तरण्यास भवसागरू निंदा स्तुतीवर जावे गुरुस्थाने क्रिया करून भगवंताचे करावे अर्पण संत महंतांच्या मुखातून हरिकृतामृत सेवावे करावे पंचवायन देवपूजन श्राद्धादी तर्पण पर्वकाळी दान धर्म द्वेष गुणाचा न करावा पूर्ण ब्रह्माय अन्न श्रीहर्षीय करावे जे अर्पण करुणे अतिथीचे पूजन मग आपण जेवावे ज्या ठाई विषयासक्ती सदा ज्या लोभी वृत्ती नष्ट होय पुण्य सत्कीर्तीला दारुण शत्रू लोभ हा
कर्माचे 2 प्रकार, प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर. व्रतकर्मे प्राप्तसंसार, भक्तिकर्मे मोक्षप्राप्ती. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे सप्तमोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. जो स्वतः सर्वांचे पाहत परंतु कोणासही न दिसत, सर्वज्ञेश्वर बजाणित ऐसे स्वयंभू बोलला. स्वयंभू स्वारोचिष उत्तम. कालक्रमे अवतरले भगवान. गजेंद्रासी तारिले नकराभासोण. श्रीहरिणे ते दवा. क्षीरसमुद्राने वेष्टित त्रिकुट नामे होता पर्वत. तेथे वरुणाचे उद्यानात होते सरोवर ऋतुमत. गजेंद्र जलप्राशय आला मगरीने त्याचा पाय धरिला. उपाय नचले सुटण्याला शरण गेला. श्रीहरीसी गजेंद्राच्या एकूण स्तुती. श्रीहरी धावला त्वरित. कमळ उचलणी सांप्रती करपिले कष्टी गजेंद्राने. हरिणे सोडले चक्र तिने फाडिले अक्रमुख. भक्त गजेंद्र गेला मुक्त. राखिले ब्रीद स्वतःचे. गंधर्व श्रेष्ठ हो नामक देवल शापी झाला नक्र. त्यासी स्पर्शधारीचे चक्र दिव्य देवधारी तो झाला. इंद्रद्युम्न राजा तपोग भस्ती. अगस्ती शापी झाला हती. परिपावला उत्तम गती होती म्हणून पूर्वोपासना. 5वा म्हणून रैवत. 6वा चाक्षुष तो चक्षुपुत्र. देवासुरी दात पराजित इंद्रादे ब्रह्मास शरण आले. ब्रह्मादी गेले वैकुंठासी आराधित श्री विष्णूसी. तुझे हितकार सर्वांसी करी संतुष्ट जग सारे. दिव्यस्तुती ऐकोणी म्हणे दैत्यांची संधी करुणे. समुद्र मंथना आरंभोणी कार्य चित साधावे. देवदानव दोघे मिळवणे मंदार आणला उपटवणी. वासुकीची दोरी करुणे क्षीरसागरी पातले. देवांनी दैत्यांचा पूर्वीला हट्ट धरिले. सर्पाचे शेपुट कुर्मरूपे हरी आधार देत जाऊ मंदार पुढे सागरी. प्रथम हलाहल उत्पन्न सुखी व्हावे प्रजाजन. म्हणून पराशी पंचाणन नीलकंठ नाम शोभले. कामधेनु उच्च श्रवा ऐरावत कौस्तुभरत्न अप्सरा परिजात. लक्ष्मी वारवणी धन्वंतरी हस्त. अमृत निघाले मंथनातुणी. अमृत कलश बळविला दैत्यांनी भांडू लागले अतिमोहातुनी. भगवंताने रूप धरले मोहिनी कामोद्दीप सर्व जेते. दैत्यांची मोहिनी वरप्रीती रावस. देवास अमृत वाटी. विष्णू रावचे शिरछेदिती परी मस्तक अमर झाले. देव घेती विष्णू आश्रय जेथे विष्णू तेथे जय. म्हणून घ्यावा ईश्वराश्रय करणे यत्ने संसारी. गुप्त झाली श्री मोहिनी आपण फसलो हे पाहुणे. असुरांनी माया निर्मुणी देवासुर संग्राम आरंभिला. ब्रह्मा पाठवी नारदासी. नारदे समजाविले देवासी. युद्धे परावृत केले देवासी असुर संहारा कारणे. अवशेष राहिलेले असुर बलीसह गेले असता चलावर. सर्वांचे उठविती सत्वर शुक्राचार्य संजीवनीने. ऐकोणी मोहिनी वृत्तांत विष्णुलोके आले उमाकांत. तुवा केले दैत्य मोहित ते रूप दाखवा म्हणत असे. उद्यानी कामिनी सुंदर पाहता कामातुर शंकर. माया लागवी तो लक्ष्मीवर प्रगटला तो विष्णुरूपी. सांप्रत 7वे मन्वंतर यातची अवतार वामन सर्वेश्वर. त्रिपादे व्यापले जगदंबर त्रिविक्रम हे नाम जया. वैवस्वत दक्ष ब्रह्म सावरणी धर्मरुद्र देव सावरणी इंद्र सावरणादी मिळून 14 म्हणून येणे रीती. म्हणून ज्या मन्वंतरे नियुक्त विश्वधर्माचा प्रसार करीत. सिद्धादी ज्ञान कर्म जागवित भगवंत नियंता सर्वाचा. शुक्राचार्य करवी विश्वजित यज्ञे बली युद्ध सिद्ध. इंद्रपुरीवर केली मात देव गावरली अंतरी. देवगुरु सांगे देवास सर्वांनी त्यागिल स्वर्गवास. बली वैस इंद्र पदास भोगभोगी स्वर्गाचा. इंद्रादी पुत्र स्वर्ग भ्रष्टतेने आदिती झाली दुःखित. कश्यप सांगते आदितीचं नाम ज्याचे पयोव्रत. फाल्गुन प्रतिपदा ते शुद्ध द्वादशी. दुग्धाभिषेक पूजन हर्षी. दुग्धाहार विष्णुद्याशी त्रयोदशी क्षीरभोजन. आदिती आचरी पयव्रत व्रतांती भगवंत प्रकट होत. म्हणे तुझ्या इच्छाकृत जन्म घेईन तुझ्या उदरी. कश्यप्याचे ठाई करुणी प्रवेश विष्णू राहिले अंशरूप. आले अदितीचे गर्भास स्तुती करीती ब्रह्मादिक. यथाकाल होता गर्भासी भाद्रपद शुद्ध द्वादशीशी. वामन अवतरले अदितीचे कुशी धरले. धारिले बटरूप तत्काळ. अश्वमेध मंडपात यथाविधी बटुसी पूजित. जे इच्छा ते मागावे म्हणत बलीने सत्कारिले वामना. आणि कमजला न लागे काही त्रिपाद भूमीचं द्यावी पाही. माझे मागणे फार नाही दान दे बलिराया. विष्णुपादला देव कार्यासी वामन रूप धरले वचनासी. शुक्राचार्य बदला बलिसी दाणे असे नच द्यावे. बली म्हणे शुक्राचार्यासी वचन न मोडावे मानसी. सत्वर स्थानभ्रष्ट होसीत शापिले दैत्यगुरुने. एकपदे भूमी व्यापून तुझ्या चरणी स्वर्ग सामावण. न उरे जागा 3ऱ्या चरण त्रिविक्रमे दान स्वीकारदा. विष्णूचे कपट पावणी असुर गर्जले धावणी. बलीने असुरास वर्चवणी रसातळा जाणे सांगितले. बळीसी म्हणे ते वामन कोठे ठेवू 3रा चरण. पूर्ण करीने वचन ना तरी भोग नरक यातना. बली म्हणे जी वामना मम मस्तकी ठेवणी चरणा. तू दान घेई पूर्ण असुरांच्या हित करत्या. तव पातला प्रल्हाद तुवा केला ईश्वरनाश. अनुग्रह तव बली विश्ववश भगवंताशी बोलिला.
त्यासी बदले श्रीहरी मी जयावर अनुग्रह करी, त्याची संपत्ती सर्व हरी पूर्ण कुणे जाणावी. सुतला तमी बलीचे द्वारी द्वारपाल होणे रक्षण करी, पुढे सावर्णी मन्वंतरी बली होईल इंद्र बापा. मग नमस्कारुणी विष्णूसी सवे घेऊन असुरांशी, बली गेला सुतलासी प्रसाद सवे ते दवा. इंद्रास झाली स्वर्ग प्राप्ती देणे आनंदलेची आदिती, बलीच्या यज्ञाची पूर्णाहुती केली शुक्राचार्याने. वेद निघाले ब्रह्ममुखातून ते हयग्रीव दैत्य केले हरण, प्रभूने मत्स्यावतार घेऊन केले निवारण संकटाचे. सत्यव्रत करिता सागर दान उजळीत आला मत्स्यसान, हयग्रीवास मारण वेद परत आणले. तिसरी गुरुमावली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे अष्टमोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. वैवस्वत वंश श्राद्ध देवाने इष्ट केल्या संतती उद्देशाने परिकन्या झालेला नामने तोजी पुढे सुद्युम्न झाला. सुद्युम्न जाता शापित वनात स्त्रीत्व पावता त्वरित. पुरुरवा नामे ख्यात झाला पुत्र बुधापासून. एकमास पुरुष एकमास स्त्री. उशापे भोगता आला वार्धक्यासी राजा सोपोण पुरुरव्यासी. सुद्युम्न तपास निघाला पुन्हा तपाने म्हणू वैवस्वतास ऐश्वाकू. मृग शर्याती दिष्ट पृषध्र नरिष्यंत पुरुषदृष्ट. नभ कवी दशपुत्र झाले. शर्यातीच्या सुकन्येने भेदिल्या वारुळ ज्योती कंटकाने. तव पाठवा हे रुधिराने फुटला नयन चवनाचा. स्तुती करुणी भार्गवाची शर्याती सुकन्या अर्पी त्यासी. अश्विनी कुमार तारणी देई चवनासी चवणे दिला सोमपानाधिकार. शर्याती प्रपौत्र कुकुद्मी त्याची कन्या रेवती. त्याने अर्पुणी बलरामासी बद्रिकाश्रमासी तो गेला. नभगाच्या पुत्र नभागास वाटणीत मिळाला वृद्ध बाप. पितृआज्ञेने नाभाग केला यज्ञास तेथे धन दिदले रुद्राने. नाभाग पुत्र अंबरीश आचरी साधन द्वादशी व्रतास. विलंब होता दुर्वासास पारणे केले तीर्थाने. दुर्वासे कृत्या लाविली अंबरीशा पाठी, तव सुदर्शन लागले दुर्वासा पाठी. धरावे अंबरीशाचे पायासे भगवंत बदले दुर्वासा. निज भक्ताचे धरिता पाय चक्र सुदर्शन शांत होय. दुर्वास भोजने तृप्त होय. अंती अंबरीश ब्रह्मत्व पावला. वैवस्वत मनुचे शिंकेतून ऐश्वाकूचा झाला जन्म. त्याचे वंशी मानधातास कन्या 50 झाल्या. सर्व कन्यांसी वरिले सौरभीस वृद्धपणी त्यास विषय हव्यास. गत्य सांगणे सेवेकऱ्यास सावध्यासावे निरंतर. मानधाताच्या वंशात सत्यव्रत त्रिशंकुनामे विख्यात. स्वसामर्थ्य सध्या स्वर्गात त्यास विश्वामित्रा धाडिती. हरिश्चंद्रास रोहित वरुण कृपेने झाला पुत्र. यज्ञ पशु पुषुणा क्षेपास विश्वामित्रे सोडविले. राजा भाऊकाचे पत्नीस सवतीने दिले विष. म्हणून सगर नाम बालकास तो करिता झाला अश्वमेध. इंद्राने अज्ञाश्व पळविला सगर पुत्रांस. कपिलाश्रमी दिसला तिरस्कारिता मुनीला भस्म झाले क्षणार्धात. अंशुबाणे मुनी स्तविला पित्रोद्धाचा उपाय मिळाला. सगर यज्ञ पूर्ण केला अंती पावला ब्रह्मस्वरूप. भगीरथाने करिता तप शिवगंगा प्रेमे पावत. भस्मास्पर्शिता गंगा पपितर मुक्त झाले. सकरवंशीय सौदास त्याने वडी मारिले राक्षसास. त्याचे भावाने सूड घेण्यास वसिष्ठा नरमास वाढले. वसिष्ठ शापे झाला राक्षस भक्षी स्त्री संगी सज्जनास. तिचे शापे निपुत्रिक सौदास त्याचे वंशी हटवांग. खटवांगाचे वंशात श्रीहरीच्या रूपे अवतरत. पितृवचनात राज्य त्यजत सत्यवचने श्रीराम. राक्षस मारिले बहुख्यात धनुर्भंग केला जनक सभेत. शूर्पण खेस विद्रूप करीत एक पत्नी श्रीराम. रावणांत करुणी बिभीषणास राजधानी. राम बसल्या जसणी एक बाणी श्रीराम. करुणी अश्व महायज्ञ सर्वस्वाचे केले दान. रघुकुल तिलकास शरण भक्ताभिमानी श्रीराम. कलापग्राम योग सिद्ध मरो कलियंती वंशाचा तरू. सुमित्र राजा निर्धारू रघुकुलाचा शेवट. इक्ष्वाकुपुत्र नेमे वशिष्ठास पाचारी यज्ञी. शापिता एकमेकाला कोणी वसिष्ठ झाला उर्वशी पुत्र. जीवनेत्री निमिषाचे स्थान त्याचे देहाचे मंथनातून. जनक झाला उत्पन्न झाला जाण त्याची कन्या जानकी. सोमवंशात ऐकावा बुधैलेचा पुत्र पुरुरावा. उर्वशी लुब्धली तयाला अग्नी स्थाली देती गंधर्व. वेद स्फुरू लागले चित्तात मंथनातून अग्नी प्रकट होत. त्याला पुत्ररूपे स्वीकारित पुरुरवा गेला गंधर्वलोकी. सत्यवती रुचिकाचा जमदग्नी त्यास रेणुकेपासून भार्गव मुनी. सहस्त्रार्जुना ते वदवणी पितृआज्ञे गेला तीर्थयात्रे. पितृआज्ञा पालन तत्परी मातेचा शिरच्छेद करी. माता बंधूंचे जिवंत करी पितेयासी प्रार्थी भार्गव. सहस्त्रार्जुनाचे पुत्र 10,000 त्यांनी कापिले जमदग्नी शिर. धडास जोडून पितृऋण फेडिले भार्गवाने. पुरुरव्याचा आयुपुत्र त्याचा वंश धर्मभ्रष्ट. क्षयवृद्ध वंशीय अलर्क अनेक वर्षे राज्यभोगी. पुरुरव्याचा पौत्र नहुष इंद्राणीची इच्छा धरित. तेने झाला पदच्युत ययाती बैसला सिंहासने.
ययाती सभार्या दोन कुरुपुत्र स्वीकारी म्हातारपण इंद्रिय तृप्ती नवे जाण ययाती निर्लज्ज कामहत पश्चातापे होणी अनुतक्त तारुण्य राज्य देवणी पुरुष वासुदेव चरणी लावणी मनास ययाती पावला उत्तम गती शकुंतलावरी दुष्यंतांचे पुत्र भरत नामे भारत देशी मरुतो करी स्तोमासी भरद्वाज दत्तक पुत्र झाला रंती देव प्रार्थी चरणी दुःखारित भवे प्राणी तो मायातीत सर्वस्वदाणी कीर्ती त्याची भूस्वर्गी वर्णिले सोमवंशासी असता उत्तरेच्या गर्भासी ब्रह्मास्त्राच्या आघाता श्रीकृष्णे रक्षिले तुझराया यदुपासोणी 46वा वसुदेव कृष्ण पिता जाणावा स्वतः परमात्मा अवतरला मनुष्यरूपे भूमिसी दृष्टांचे निर्दालन करण्या संत सज्जनाचे पालन करण्या धर्मसंस्थापना करण्या अवतरे श्रीहरियुगागे इति श्री गुरुमावली विरचित संक्षिप्त श्रीमद् भागवत महापुराणे नवमोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु अध्याय 10 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय दैत्य भाराक्रांत झाली भूमी तेने ब्रह्मास्तवे विष्णू लागुणे मी अवतारे नक्षती लागुणे माया शेषास विष्णू म्हणे वसुदेव देवकी विवाहात बैसले दिव्य रथात आकाशवाणी कंस ऐकत भगिण सिद्धवदया सिद्ध झाला वसुदेव विणवी कंसासी हिचे संतान अर्पिण तुझसी धन्य त्या धृताज्ञासी साई पुत्र मारिले कंसे दैत्यांना हाताशी घेऊन झाला नाशास कारण कंसाप्रती बिवण यादव गेले देशोदेशी देवकीचा 7वा गर्भणे मस्त योग माया स्थापी रोहिणीच्या उदरात संघर्ष नामे विख्यात यादव कुळी जन्मला अवतार घ्यावया भगवंत प्रकटले वसुदेव हृदयात तदनंतर देवकी गर्भात सर्वात्मा प्रवेशला कृष्ण जन्माचा काळ प्राप्त श्रावण मासी वद्य पक्ष तिथी अष्टमी मध्यरात्र सर्वांतरवासी प्रगटला वसुदेव निघाले बाळ घेऊन यमुना मार्ग दे दुभंगुण यशोदेपाशी बाळ ठेवून उचलून घेतली महामाया कन्या घेऊन आला परत देवकीचे व संगीतीला ठेवत आपोआप झाले पुन्हा बंदिस्त द्वारे अर्गळा कड्या कुलुपे महामाया रुदन करी कंस झाला झडकरी कन्येसी फिरवी घर करी तव ती आकाशी झेपावली म्हणे तुझा वध करणार वैरी उपजला पृथ्वीवर तेने कंस पश्चाताप जर्जर मुक्त केले वसुदेव देवकी ऐकोणी मंत्र्यांचे कथन कंसे धर्मोच्छाद मांडून ऋषी संतांस पिडून नाश सिद्ध झाला यशोदेसी झाला पुत्र करून प्रकटली मात जन्मोत्सव केला थाटात नंदे गौरविले सकळ जन वार्षिक भरावयासी नंद आला मथुरेसी वसुदेव भेट घेतली तळासी म्हणे कैसे नूतन बाळ आता परतावे गोकुळासी सावध चित्ते पुत्रारक्षे वसुदेव सांगे नंदासी निरोप घेती परस्परांचा सुस्वरूप धरुणी पुतना संसाज्ञ आली नंद सदना नंदलालास करविता स्तनपाना तात्काळ झाली गत प्राण कृष्णाचे घडले अंगस्पर्शन वज्रवाशी यांनी केले दहन पुतना झाली पावण सुगंध सुटला देहाचा शकटातळी निजविले कानासी वातरूप सुर त्यात प्रवेशी तांडा पदाघात करता गाड्यासी शकट मोड लक्षण मात्रे कंसे पाठवी तृणावर्तास आकाशिने कानास कृष्णे आवळी त्या कंठास आपटीला भव्य शिळेवरी न्याहाळीता मुख सुंदर नंदकुमार जांभई दे सत्वर मुखात दिसता विश्व चराचर नेत्र मिटले जननीने गर्गाचार्य येता व्रजात कोठ्या माझी कांतात करविले नामकरण संस्कारास उभय पुत्रांचे नंदांनी कृष्ण ध्यानी अखंड वृत्ती गाण्याचे मिश करुणी येती कृष्ण दर्शन लालसा चित्ती प्रत्यक्ष भक्ती गोपी त्या अविचल भक्ती नंद यशोजेच्या चित्ती म्हणून श्री लक्ष्मीपती तया संतोष रवी नानापरी करवी यशोदा स्तनबाणमध्येच काना सोडून पाहो गेली दूध उण्ण कृष्णे माठ फोडीला उखळी बांधवणी कृष्णासी कार्यार्थ गेली गृहासी कृष्ण आला परसदारी यमला अर्जुन वृक्ष जेथे तैसे अर्जुन वृक्ष पूर्वजन्मीचे होते यक्ष कुबेराचे असते पुत्राक्ष नरकुबेर मणिग्रीव यौवन प्रमत्त झाले फार जलक्रीडा स्त्रियांसह सुंदर वस्त्रांचे भुरले भान नारद शापे भाल वृक्षासी कृष्णाचे पदस्पर्शन होता वृक्ष उन्मळवण सिद्ध दोन प्रगट होणं झाले नतमस्तक मुकुंदा पुढे समस्त गोप जमले उत्पात विचार करू लागले सर्व सपरिवार निघाले मग पातले वृंदावना वत्सरूप धरुणी दैत्य येऊनी मिसळला कळपात पाय धरुणी फिरविले मस्तक कृष्ण आदळी भूमीवरी बकासुरे गिळीला श्री मुरारी दाह होता टाकेला बाहेरी कृष्णाने चंचू धरणी करी उभे फाडिले बकासुराते वनगमनार्थ केले आयती पुढे गोमटी वासरे चालती हास्य विनोदे गोपाळ चालती देखिली अजगर रूप गुहा वत्स्यास रिघाले मुखावितरे कृष्णवाडे कंठी अजगरी प्राण निघता अति दुस्तरी अगासुर सद्गती पावला गोगोप आले यमुना तिरी सर्वांनी उघडली शिदोरी गोवत्स शोधाय गेला हरी परिब्रह्माने सर्वांनीच लोकी सर्व रूपे धरी हरी पाहे विश्व निर्माणकारी म्हणे लीला तर्के खरी ठेवी माथा चरणी तया ब्रह्मा करुणी स्तवण तुझ्या सगुण रूपाचे गुण म्हणे जाणण्या समर्थ कोण कृष्णाज्ञे गेला स्वस्थानी
कृष्ण सकाळाकरी पूर्ववत भोजन केले. गोपा समवेत सायंकाळी घराघरात अगासुर वृत्त गाजे. श्री बलरामाची इच्छेपुरती गोपाल गेले ताडवनाप्रती. रासभास वृक्षावरी आपटी धेनुक उधरले हलधराने. प्याले डोहातील विष जल पिता मृतप्राय झाले सकळ. अमृत दृष्टीने पाहत नंद बाळ जीवित होय. गोप गाई सर्पापासून विषमुक्त करावया डोहातील उदक. कृष्ण उडी घाली जलात त्यास नाग विळखा घाली. कृष्ण फुगवी आपुला देह फणीवर्णाचे वासुदेव. आज्ञा घेऊन स्त्रीपुत्रांस कालिया गेला रमणकद्वीपी. तव तो पातळी संध्याकाळ म्हणून तेथीची राहिले सकळ. रात्री पेटला वडवाण कृष्णे गिळला दावाग्नी. सौभरींच्या निच्छेने मासे खाल्ले गरुडाने. मत्स्यभक्ष प्रमादाने मृत्यूशाप दिदलासे. प्रलंब कपटे मिसळी गोपात कुरघोडीचे खेळात. त्याने पळविला बलरामास पावला मृत्यू मुष्टी प्रहारे. गायी गेल्या गुंजवणी त्यांना शोधी नेलवणी. हाका मारी हरीची वाणी हंबरता आल्या धावणी. तेवढ्यात वणवा पेटला श्रीहरी म्हणे नेत्र झाका. अग्निसारा त्याने गिळला ईश्वर कळला गोपाळांसी. भावेकरिता भगवत भक्ती भक्तावरी नाना संकटे. तीही धरावे धैर्य चित्ती रक्षक समर्थ जाणोनी. वर्षा ऋतूच्या समृद्ध काळी वनात क्रीडत असे वनमाळी. सवे राम आणि सवंगडी थाट चरती गायचे. सुखदायीच्या शरद ऋतूंत नावान्न प्राशनादी महोत्सव होत. नगर ग्रामे समृद्ध होत नित्य समृद्धी गोकुळा. श्रीकृष्ण करिता वेणू वादळ मोहित होती अंतःकरण. म्हणे धन्य वेणू आम्हाहून गोपी संगतीस परस्पर. कृष्ण भावा पुलापती गोपी काते निव्रत करीती. विवस्त्र उतरल्या जलांतरी तेने वस्त्रे हरी श्रीहरी. घडिले देव हेलन म्हणून नमिला नंदनंदन. म्हणे मनोरथ करीन पूर्ण जावे आपल्या घरोघरी. रामकृष्ण आणि गोपाळ गाई चारता गेले दूर. मध्याने म्हणती गोपाळ क्षुधा शांतीचा उपाय करा. अनुज्ञे मागी यज्ञपत्न्यांसी आणिले चतुर्विध वन्नासी. हरी आशिष देई साध्वींसी क्षुधा शमविली गोपांची. इति श्री कुर्मावली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे दशमोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नंदमानंदादी गोप इंद्र यज्ञ करीती वार्षिक. गोवर्धन प्रित्यर्थ यज्ञ करावा म्हणे कृष्ण. सकाळी धेणू पूजिते तृणधान्यादी अर्पण करीती. गोवर्धनास प्रदक्षिणा करीती मग वर्धणी येती गृही. इंद्रा कळले वर्तमान आपणा प्रित्यर्थन केला यज्ञ. त्याने मेघासी आज्ञा करुण आरंभिला महापर्जन्य. करंगळीवर करी गोवर्धन गोपांचे करुणी रक्षण. इंद्राचा गर्भ अरुण पर्वत ठेविला श्रीकृष्णे. आनंदाकडे आले गोप सकळ म्हणती पुत्र नो ह्या परमेश्वर. वज्रवासियांचा आनंद पर तै पूजिती कृष्णाला. इंद्राने कर्म पाहुणी अद्भुत सिंचिले आकाशगंगेचे उदक. सुरभीने केला दुग्धाभिषेक श्री गोविंदाचे मस्तकी. एकादशी पारणे रात्रीसी स्नानार्थ उतरे यमुनेसी. नंदास नेला वर्णलोकासी. तेथून आलेला श्रीकृष्णे. भाव जाणून गोपांचा दयावंताने दाविली निजरूपा. जो प्रत्यक्ष विश्वस्वरूपा नित्यसिद्ध शाश्वत जो. शरद पौर्णिमेच्या रात्री सखा वाजवी बासरी. आल्या सकल गोपणारी घरी परता सांगे कृष्ण. त्यांना नसाय वियोग कल्पना म्हणे तवपदी आलो शरणा. ऐकोणी करुणा वचना झाला रवमान गोपी सवे. तेने गोपींना झाला अभिमान म्हणून झाला अंतर्धान. विरह दुःख द्यावे दारुण निश्चयले पुरुषोत्तमे. तेने तन्मय गोपीजन करीती हरी लीलांचे स्मरण. रमिष्ठायचे करीती भाषण काननातील वृक्षांसवे. सकाळी मिळून गोपी कृष्णा शोधती वनप्रांती. चंद्रलोपता वाळवंटी मग येऊनी बैसल्या. कृष्णा धुंडोणी थकल्या नारी. विराडल झाली हृदयांतरी. सहज गाती तै सुंदरी विरहगीता कृष्णार्थ. गोपींचा ऐकता विलाप प्रकट झाला बदनाचा बाप. पितांबरधारी वैजयंती धृत प्रभा फाकली दशदिशी. भक्त करीती निरपेक्ष प्रेम मजला न फेडवे त्यांचे ऋण. भक्तांचे ऋण मजला भूषण म्हणून करा प्रेम मजवरी. ऐसा करुणी गोपींचा गौरव महाराज करी केशव. दोन गोपी केशव विद्युलत्ते सम तळपत असे. गेले परस्त्री सेवन हेतो धर्माविरुद्धी वर्तन. परिचेते ईश्वर करुणागण तेथेन प्रवेशे धर्म. गोपींच्या व्रतारांना घरोघरी सन्निध बासल्या आपल्या नारी. पहाटे आपापल्या घरी गोपी परतल्या कृष्णाने. गोप गेले अंबिकावनात त्यास गिळू लागला अजगर तेथ. तो अंगिरा शापेत्रस्त श्रीहरी स्पर्शे झाला मुक्त. शंखचूड सुखबेराचा सेवक गोपीच घेऊन चालता पडत. कृष्णे ठार मांडून त्यास दिव्यमणी दिदला दादासी. गोधन घेऊन चक्रपाणी चाराव्या जाई दिवसामणी. वियोग विसराया विरहाणी मिळून गाते युगल गीता. श्यामल कांतीचा तो मनमाळे गजराज समक्रीडा करी. सायंकाळी येत गोकुळी देता आनंद चंद्रासम. महादैत्य वृषभासुर येता कृष्णाचे अंगावर. प्राण घेई आपटोनी भूमीवर अरिष्ट अवघे निरसिले. कंसे पाचारिले अक्रूरास म्हणे आणावे रामकृष्णाचा. आमंत्रावे धनुर्यागास बेत सांगितला विवाचा. अश्वरूपी केशी येत किंकाळ ज्ञाने गोकुळ भयवित. श्रीहरी हात घाली त्या मुखात श्वास कोंडून मेला तो. व्योमासुर मिसळील पंडावास चोरून लपवी बालकास. कृष्णे बळेची धरुणी त्यास गळा दाबुनी मारले.
अक्रूर येता गोकुळात रामकृष्णास घाली दंडवत भाव ओळखुणी हृदयात दयालंगी श्री अच्युत ऐकोणी कंसाचा विचार अति बैसले मुरलीधर गोपी होती व्याकुळ फार यमुना तेरी रामकृष्ण जळा माझे दिव्य दर्शन होता डुरले देह बाण अक्रूर हात जोडून स्तुती करी भगवंताची अनंत रूपे अनंत नामे तुझं कल्पिती ज्ञानी महात्मे परी तुझेपणे मनोधर्मे ज्ञान त्यांना काही भासेना तुझं शरण मी सर्व भावे कल्याणाता जी करावे कृपा करुणी मज रक्षावे शरण शरण भगवंता रथ उपवनाशी थांबला क्रूरे कंसास निरोप दिला मग नगरी प्रवेश केला श्रीलीला अवताराने रजकाचे मस्तक उडविले कोष्टियास सायुज्य देदले माळियाचे मनोरथ पुरविले श्री जगदीश्वराने वाटी चालता भेटली त्रिवक्रा तिने उट्या लाविता रामकृष्ण खूप जय जय शरीर झाले समा कृपा करिता गोपाळे धनुष्य घेऊन हातात भगवंते मोडले क्षणात कंसाने होणी भयभीत मलोत्सव प्रारंभला कुवले या पीड हत्तीला माऊताने कृष्णावरी घातला माऊत व हत्ती निर्दाळीला गजदंते श्रीहरिणे चाणोर म्हणे रामकृष्णासी कृष्णा तू खेळावे मदसी बलदेव मुष्टिकासे मल्लयुद्ध खेळावे मुष्टिक कुटास बलरामाने ठार केले टोषाने प्राण घेतले पद्मनाभाने चाणूर शल तोषलाचे श्रीहरिणी कंसास वदवणी स्वसारूप्य देवणी माता पिता मुक्त करुणी चरण वंदिले रामकृष्ण हे माते हे पिता श्री असे म्हणता परमानंद वसुदेव देवकीचे चित्ता नंद गोपास निरोप देत जड अंतःकरणे दैगई भरले पाचारुणी गर्गाचार्या पुत्रांचे द्विजोचित संस्कार कार्या वेद कला आणि कार्या शिकवी सांदीपणी दोघांची गुरुपत्र आणून यमपुरातून गुरुसिद्धेला गुरुदक्षिणा म्हणून श्री गुरूंच्या अनुमतीने जाण मथुरेशी आले उत्तम श्लोक उद्धवा तवा गोकुळी जावे नंद यशोदे सांत्वन करावे कृष्ण आठवण करीत सांगावे मनमनस्का गोपींना उद्धव येता आनंदाकरी मथुरेचे कुशल विचारे गोकुळी येईल का श्रीहरी नंदपुसे उद्धवा ते उद्धव बोले मधुर वचन कृष्ण तुमचे करितो स्मरण अभिष्ट पुरविले थे येऊन परिहृदय नित्य जाणावा गोपी पुसती उद्धवासी आम्ही आठवितो का कृष्णासी तो भ्रमराला तयापाशी गोपी गाती भ्रमरगीत मी सर्वात्मक सर्वाठाई माझी आठवणे अंतरी पाही माझा वियोग तुम्हासी नाही बिनरोप सांगे कृष्णाचा संतोष वोणी गोपींची म्हणे उद्धव आला मथुरा भोणे देवणी नंद यशोदा उपासने वर्णे गोपी भक्ती श्रीकृष्णाची खूप जयच्या घरी जावण तिची मनोकामना पुरवण इच्छित वर देवण उद्धवास घरी आले हित करण्या पांडवे आपण हस्तिनापुरी जावे खुशाली जाणून यावे अक्रूरा सांगे श्रीकृष्ण पांडवांचा पावणी प्रभाव धृतराष्ट्रादी राखिती वैरभाव कुंती विदुर निवेदी मनोभाव अक्रूरास हस्तिनापुरी अक्रूर सांगे श्रीकृष्णाचे पुत्रांप्रती अतिममत्व धृतराष्ट्रासी तेने हितोपदेश अनरुचे त्यासी दुहास्वास करीती पांडवांचा इति श्री गुरुमालू विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे एकादशोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु। अध्याय 12 श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। कंसाचा जरासंध श्वशूर 17 वेळा चाले मथुरेवर रामकृष्णे सैन्यवधी सत्वर त्यास प्राणदान देती कालयवण करणार स्वारी कृष्णे निर्मिली द्वारकापुरी व्रजाजन्य वणी नगरांतरी न्याशस्त्र एकटा निघाला कालयवण पाठला करीत कृष्ण शिरे गुहे माझारी ते निद्रास्तासत यवण लाथ मारी तेने भस्म झाला क्षणी निद्रेचा पुरुष मुचुकुंद त्यासी होता चिर निद्रावर त्याचे पुढे प्रगटला श्रीधर अविनाशी भक्ती दिली तया मुचुकुंद गेला बद्रिकाद्वारी रामकृष्ण लपले प्रवर्षण गिरी जरासंधे वनवाला वितागिरी दोघे आले द्वारकेत रेवतीने वरिले बलरामासी कृष्ण करा वरावा वाटे रुक्मिणीसी वरावे हरोणी मदसी श्रीहरीचा संदेश दूता करवी दूतास बैसोण रथात विदर्भपुरी पातले अच्युत वैदर्भी समाचार देता दूत पूजिले रामकृष्ण भीष्मकाने रुक्मिणी येता देवी मंदिरात तिला बैसोणी रथात राजांचा करुणी आभात रामकृष्ण निघाले तेथोनी शिशुपाला तिराजे करता चढाई पळता तया भुई थोडी होई पळून गेले सकळ लवलाई रुक्मी विद्रूप गेला कृष्ण रुक्मी पुन्हा गेला कुंडनपुरा वसविले त्याने भजकटपुरा भीमकी कृष्ण विवाह खरा झाला द्वारका नगरीत रुक्मिणी कृष्णाचे ते धन नाम त्याचे प्रद्युम्न पूर्वीचा तो काम जाण रती पत्नी असे त्याची शंभरासुरास वरिले दोघे द्वारकापुरी आले सर्व आश्चर्यचकित झाले सांगता वृत्तांत नारद सूर्यस्यमंतक अर्पी सत्राजितास सियाने मारिले प्रसेनास जांबवती मण्यास अर्पी कृष्णास जांबवाण ते धवा कृष्णे सत्राजिता मणी देवण मिथ्याळ घालवण सत्यभामा अर्पी देवा लागुण होण्यास शालन पराधाचे लाक्षागृही मारिले धर्माधिक द्वारा गेले कृष्णाधिक द्वारकेत चोरीला स्यमंतक शतधन्व्याने ते धवा श्रीयदुराजिता द्वारकेसी शतधन्वा मणी देय अक्रूरासे चक्रपाणी वधी शतधन्व्यासी मणी दाखवी अक्रूर पांडव भेटी इंद्रप्रस्था यादवराजा आला सात्यकी समेता कालिंदी सीतावणी निजरूपावरिले तियेसी कृष्णाने मित्र विंदेचे केले हरण सत्यास पणात जिंकोण लक्ष्मणा भद्रा स्वयंवरी जाण पाणी ग्रहण करी हरिराणा
भूमिपुत्र नरकासुर त्यासी दावणी यमपुर 16 सहस्त्र नारी स्वीकार केला श्रीकृष्णाने अमरावतीत जाऊन अदितीच कुंडले देऊन पारिजात उपवणी लावून सोहळा केला कृष्णाने बैसला रुक्मिणी मंदिरी कामज वरिले म्हणे श्रीहरी श्रेष्ठ क्षत्रिय सुताधरी रुक्मिणी पडे धरणीवरी तू सर्वांचा अंतर्यामी तुम्हाची म्यावरिले म्हणून सावध होता भीष्मकनंदिनी बोलली मुकुंदा ते बहिणीचे प्रिय करण्यास रुक्मी अर्पी कन्या प्रद्युम्नाच नाथ रोचना दिली अनिरुद्धास जो पौत्र रुक्मिणीचा रोचनाचे मंगल सोहळ्यात रुक्मी राम खेळे द्यूत न जिंकताई जिंकलो म्हणत यास्तव बलराम वधी त्यासी बळीचा पुत्र बाणासुर कन्या औषधाचे सुंदर सखी चिरलेख काळी चित्र उषेच्या स्वप्न वल्लभाचे गणपंथी आणवणी अनिरुद्धास उशेष भेटवी अंतापुरात नागपाशे बांधिले अनिरुद्धास बाणासुराने ते दवा नारदा करवी कळता वर्तमान बाणासुरा वाणी रामकृष्ण बाणे घालून लोटांगण कडणेसह बोळविले यादव कुमारांचे दिसे कुकालस कोण तू विचारी कृष्ण त्यास भोगत असे पाप फलास स्वदान ग्राही मिनरूप असे सत्पुरुषांचे थोडे धन आपण करिता हरण 10 पिढ्यांचे अधपतन उपदेशी कृष्णपुत्रांसी बालमित्रांना भेटाया कारण बलरामे केले गोकुळ गमन सर्व 8वी प्रेमळ कृष्ण एकमेका पुसती क्षेम पौंड्रक संदेश कृष्णाला मीची वसुदेव जगी ऐकला शीघ्रशरण यामे मजला अथवा सिद्ध हो युद्धासी श्रीकृष्ण गेला चालून पौंड्रक मस्तक केले छदन काशराज शिर उडवून त्याचा पुत्रही जाळीला द्विविध मित्र नरकासुराचा पेटला सुड घेण्या मित्रवधाचा रामे करिता प्रहार मुष्टीचा ब्रह्मरुणी पडला भूमीवर सांबाणे लक्ष्मणाकरिता हरण कौरवांनी केले त्याचे बंधन शिष्टाईचा उपवास करून अंतिशरण येती कृष्णाग्रजा लक्ष्मणा अर्पिले सांबाला वरदक्षिणा हेर अर्पिला आंदण घेऊनी सवे कोमला बलराम आला द्वारकापुरी गृहस्थ धर्माचे आचरण कैसे करीत असेल कृष्ण पहावया कृष्णाचे विंदाण नारद आले द्वारका भोणी नारदिंडे घरोघरी श्रीकृष्ण त्यांची पूजा करी प्रत्येक ठाई दिसे श्रीहरी कार्य चालली भिन्न भिन्न कृष्णलीला पावन नारदाने केले गमन चित्त भगवंत चरणी ठेवण करी विचरण त्रैलोके श्रीकृष्णाची दिनचर्या मंगलमय से श्रोते दूत निरोप सांगे अधुराय जरासंध पिढी राजांसी धर्म करीतो राजसूय निमंत्रणा आले नारदराय कोण कार्य करावे अगोदर उद्धवासी पुसे श्रीकृष्ण उद्धव सांगिता ऋषिकेशी प्रथम आले इंद्रप्रस्थी राजसूयज्ञ आणि राजमुक्ती कार्य दोन्ही साधण्या कृष्णाशी म्हणे धर्मराज करणे आहे क्रतुराज जिंकोणी पृथ्वीचे राज्य द्रव्य मिळवा म्हणे सखा चारी बंधुराजांशी जिंकिती अपार द्रव्य मिळविती कृष्ण द्वंद्व युद्ध खेळविती जरासंध भीमसेनाचे भीमाने पाडला मगधाधिपती सहोदरा बैसवले राज्यावरती बंदीखाणी होते नृपती मुक्त केले श्रीकृष्णे त्यांना भगवंत दर्शन घडता नयन मनोरम घालिता लोटांगण अद्भुत समाधान पावले बंधमुक्त होताची राजे विणविती भगवंता ते थारा आपुल्या चरणा ते ऐसे दे कृपादान सहदेवा करवी करोणी गौरव उपदेशाने बोळविले सकळ श्री भीमार्जुनास केशव आले इंद्रप्रस्थासी कृष्ण आज्ञे धर्मराज प्रारंभ करी यज्ञराज अग्नी पूजी यदुराज तेने निंदी शिशुपाल कृष्ण सोडी सुदर्शन केले शिशुपालाचे शिरछेदन तेजनी गदा देहातून कृष्ण स्वरूपी मिळाले यज्ञ होता सुसंपन्नमय सभेत आला दुर्योधन भूमी वाजळ संभ्रमा लागून लज्जित झाला कौरवपती निर्यादवी पृथ्वी करण्यास आराधनी पशुपतीचा द्वारकापुरीच केले त्रस्त शिशुपाळ मित्र शालवाणे दार्तगीता प्रद्युम्न गदा प्रहार करी द्युमान माघारी रथ वळवण रक्षिले दारुकपुत्राने परतोणी आला रणांगणी यादव सेना विद्यबाणी प्रद्युम्ने शरसंधान करुणी शिरवडविले द्युमानाचे श्रीकृष्ण होते इंद्रप्रस्थात परत येताच रणांगणात सुदर्शन शाल्वावर सोडत मस्त केले धडा वेगळे मातुले विदुरथ दंतवक्त्र त्यांनी घेता हरिते शस्त्र श्रीहरिने करुणी प्रहार वैधी येले तयांसी रामकरी तीर्थाटन सेतू रोमहर्षण करी अवमान केवळ धर्म स्पर्श करून हरिला प्राण तयाचा येता पर्वणीचा देण राम एवढ्याला हर टाकून मस्तकावरी प्रहार करून तात्काळ मारला वल्वल सांगणी दुर्योधन भीमासेन खेळावे गदा युद्धाचे राम पातला नैमिषारण्याचे ऋषीचे उपदेशित शुद्ध ज्ञान कृष्ण दर्शनीच्या आधारी स्वतः माला मित्रागरी त्यासी सांगर पूजे श्रीहरी सांगे गोष्टी हिताच्या सुदामेच्या वस्त्रातून चिंदीचे मोटळे काढून पोहे पावणी चक्रपाणी मुखी घाले एकमुष्टी श्रीकृष्ण त्यास बोळवित सुदामा प्रासादी प्रवेशत मणे परीक्षा पावणी शत वैभव दिले स्वर्गीचे साधोणी सूर्यग्रहण पर्वणी स्नान येते आवणी नंद यशोदा गोप गोपिणी पावणी संतोषित श्रीकृष्ण मीचे सर्वांचे ठाई भोगता श्रीकृष्ण सांगे प्रति गोपिका
गोपी वदल्या रुक्मिणी कांता हृदयी अवतर चरण तुझे कृष्णपत्न्यांचे म्हणे द्रौपदी वर्णावे पाणीग्रहण प्रसंगाचे विस्मय वाटे बघिणीचे वारत ऐकता कृष्णकथा वसुदेव विणवी ऋषी प्रति सांगा कर्म निवृत्ती व्यक्ती यज्ञद्वारे बजावा यज्ञपती ऋषी मोक्ष मार्ग सांगाती गोभू अन्नदान यज्ञवता संपन्न केले गोभू अन्नदान यज्ञाधिकाचे निरोप देऊन यादव परतले द्वारकेसी वसुदेव वदले रामकृष्णांचे आपण स्वामी चराचरासी घेऊन या मृत पुत्रांचे देवकी विनवी विनीत पुत्रा रामकृष्ण सुतला जाऊन आणले पुत्र बलीपासून देवकी मातेस सोपवून स्वलोगी केले ते कृष्णकुपे त्रिदंडी संन्यासी रूप घेऊन अर्जुन करी सुभद्रा हरण बलराम उठता खेळवून शांत केले श्रीकृष्णाने श्रुतदेव बहुलाश्वाचे घरी एकाच वेळी गेले श्रीहरी द्वयांना देऊन गती दुर्धरी भरतोणे आले द्वारकेचे जीवास लागले जन्ममरण यासी माया मूळ कारण म्हणून भजता हरिचरण तेने निरसे संसार सत्यब्रह्माचे अधिष्ठान त्यावरी झाला जो ब्रह्म तेथे जग झाले निर्माण सडंदन सांगे श्रुती वचन ज्याचे शिर ठेवीन हात तो तत्काळ व्हावा भस्मसात वृक शिवा पाठी लागत हात ठेवण्या मस्तकी मोहे पडला वृकासुर ठेवी स्वशिरी कर भस्मवताची सत्वर शिव झाले संकटमुक्त वंदन करोणी ब्रह्माते निंदोणी शिवशंकराते लाथी विष्णू वशसलाते विष्णू श्रेष्ठ ठरवी मृद बालके सज्जनाचे जीवित दिले त्याचे पुरविले प्रजा मनोरथाचे धर्म स्थापिला कृष्णाने प्रद्युम्न पुत्र अनिरुद्ध त्याचा सुद वज्रनाभ हाचे राहिला शेष होता नाश यदकुळाचा धर्मरक्षामय अवतार धारण केलेला शरीर त्या श्रीहरीचे चिंतिता चरित्र कर्मबंधन तुटतसे येथे श्री गुरुमावली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराण द्वादशोध्याय हा श्रीकृष्ण अर्पणमस्तु. वा श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. कराय भुभार हरण मारिले बहुदुष्टजन यदूंचे वाव निर्दालन कृष्ण विचार करे म्हणे मुनींनी दिला शाप होईले दुकुळाचा नाश सकाळी जाणत श्रीकृष्ण कथरी अनुमोदन कुळनाशा सर्व साधनात उत्तम ऐसा जो भागवत धर्म त्याचे करवावे श्रवण वसुदेव विरारदासी पूर्वी नेहमी राजाचे सत्रात नवयुगी कथिती धर्म भागवत तोची धर्म नारद सांगत राजा वसुदेवाशी गुरु आत्मा गुरुदेव ऐसा धरावा दृढ भाव तदुपदिष्टे मार्गे ठाव ईश्वराचा पा विजय प्रेम रज्जुने बांधले पाय म्हणून सोडता नये हृदया सा जो भक्त राया तोची जाणा भागवतोत्तम सद्गुरुसी जावे शरण तोष व्हावे करुणी सदाचरण सकळ आसक्ती चांडून करावी नम्रता दया मैत्री गुणकर्माने मलिन चित्त ती बाजावा भगवंत तेने होणे शुद्ध चित्त होईन प्रकाश ईश्वराचा भगवंताची विग्रह मूर्ती अथवा हृदय ध्यावणी चिन्मय मूर्ती कर्मबंध आढळून सुटीचे निश्चिती सर्व कर्म अर्पिता देवासी भगवंताचे अनंत जन्मानंत रूपी अनंत नाम अवतरले नारायण धर्म आणि मूर्तीपोटी भगवंताचे अवतार हंसदत्त सन्मत कुमार ऋषभ ग्रीव मत्स्य सुकर कुर्म हरी नरसिंह वामन भार्गव श्री रघुवीर कृष्ण बौद्ध कलकी होणारा युगागी होतात अवतार धर्मरक्षणा कारणे जयेश्वरासी न भजती वेद निषिद्ध यज्ञ करीती पशुहिंसा उदरात करीती ते पावती अधोगती धनाचे एकमेव फल तो अधर्म असे केवळ म्हणून धनास्था अनुकूल धर्मतेने जोडावा पितरदेव आणि ऋषी यांचे ऋण प्रत्येकासी परिते ऋण न भक्तासी जो स्वामींचा शरणागत ब्रह्मादिक स्तुती करुण म्हणती केला भुभारण प्रभो आता वैकुंठी येऊन सनाद करा आम्हासी यावरी बोलले भगवंत यादव कुल झाले उन्मत्त याचा करुणी अंत येईन मी धामा या दुर्दान म्हणे कृष्ण महोत्पात कुळनाशाचे लक्षण प्रवासी करुण स्नान दान निवारी घोर संकट धन्य उद्धवाची दास्य भक्ती त्यावरी कृष्णाची अत्यंत प्रीती म्हणे नेई तव धामा प्रती तुझी सेवा केलीसी श्रीकृष्ण म्हणे बा उद्धवा मी त्यागता भूलोका कलियुग येणार देखा तू आम्हावै मदभक्ती प्रचारक 24 गुरु म्या केले भूमी वायू आकाश आपे अग्निचंद्र रवी कपोते त्यांनी अवधूता बोधविले अजगर पतंग भ्रमर मधमाशे मधुकर मत्स्य मृग पिंगला सागर आत्माराम जागविती सकळ देहधाऱ्यांचा मित्र परम श्री स्वामी समर्थ आत्माराम त्यासी करुणी स्वसमर्पण व्हावे रममाण त्या संगे कन्यका सर्व बालक उरुर भिंगुरटी उरुण नाभी इशुकार या 24 गुरुंहुनी थोर स्वदेहा परमगुरु नरदेहाची होता प्राप्ती अवश्य करणे भगवत भक्ती भजन कराया एक युक्ती गुरु पाया सेवावे जीवापर्यंत जोवरी ईश्वराचे भय तोवरी म्हणून विवेक करावा निर्धारी आत्मरूप जाणाया यावर पुसतसे उद्धव जीव किंमत झाला परतंत्र आणि गुणांनी होता बद्ध मुक्त कैसा होईल विद्या माझ्या शक्ती त्या जीवांना बंद मोक्ष करीती
विद्ये पाविजे मोक्षप्राप्ती आणि बंधन विद्येचे तृणासुरी न केले दान किंवा चासुरी न घेतले नाम की माझे न केले लीला वर्णन वृथा जन्म मूर्खांचा माझे भक्त कृपाळू वासती आपले सत्कर्म अनुच्चारिते अखंड धरिती सेवावृत्ती हीच लक्षणे मदभक्तांची भक्तियोग आणि सत्संगी आविण उपाय नव्हे सांग मीच संतांचे अंतरंग आणि माझे संतजन सत्संग आणि भगवंत नाम हे दोन चौयुगी समान म्हणून साधना माझी श्रेष्ठ जाण साधने सत्संग मी जे आत्मा सर्व देही त्यामध्ये एकासी शरण येई मदसी भजता भय नाही उद्धवा सागे भगवंत प्रथम अहंकार सोडावा सात्विक आहार घ्यावा गुरुसंती भाव ठेवावा उपासावे हृदयस्था निर्गुण निरपेक्ष ऐसा मदसी सर्व गुण भावे भजसी मीची प्रियत्वाची अंतिम गती मीच आत्मा सर्वांचा एका भक्तीने माझी प्रीती तेत इतर साधने नसरती साधना माझी श्रेष्ठ भक्ती वाचुनी वृथाशीन चित्त लावी माझ्या स्वरूपी ज्याच्या बुद्धीची झाली स्थिती तो मज पाहे सर्वभूती आणि पाहे आपणात आणि महिमा लघिमा प्राप्ती पराकामेशिता वशिता आणि काम वसायिता अष्टसिद्धीसी मी आधार अणुविमत्व मनोजव दूरश्रवण आज्ञाशक्ती कामरूप इच्छा मरण अपराजित त्रिकालज्ञ दूरदर्शन परमठाम ह्या शुद्रसिद्धी अनंत ब्रह्मांडे माझ्या पोटी त्यामध्ये न करावे गणती असंख्यात माझ्या सती विभूती ते जैसे परमाणु धुलीचे सांगो एक गुज उद्धवा मीचे आश्रय सर्व भावा गुणश्रेष्ठ मी सर्व गुण भावा जे मी असे सर्व रूप अहिंसा सत्य चोरी न करणे काम क्रोध अलोभ असणे भूतमात्रांचे प्रिय हित करणे सर्व वर्णांचा धर्म हा अध्ययन यज्ञ आणि दान अतिथ्यादी पाळावे नियम दुःखी मदभक्तांचे अर्पी धन त्यावरी प्रसन्न मी सर्वदा देव ऋषी पितर भूते यांना मानुनी माझी रूपे यांना भजावे नित्य निके सर्वार्पणे मज ठाई माझा भक्त जो विरक्त ज्ञान भक्तीले अलंकृत माझा भक्त निरपेक्ष तो सर्वांनी श्रेष्ठतम एका नामस्मरणाविन कलित न कडे कर्मसाधन यास्तव भावे करिता कीर्तन देह भेटी भगवंता ज्ञानाच्या एका अंशे पुरुषार्थ सिद्धी जैसी प्रकाशे अन्य साधन दुखे तैसे ज्ञान श्रेष्ठ सर्वांहुनी जो सात्विक गुण संपन्न त्याचे बोलीजे संपत्तीमान गुणदोष दृष्टी हा दोष जाण गुणदोष न पाहणे गुणाची ज्ञानाचे गुरुपदेशानुसार त्यांचे करावे त्यांचे चिंतन करावे वारंवार सद्भक्ती धरिता मणी दृढ येरू अंतरी सुखावे जैसी तैसी विषय निवृत्ती तैसी होय मुक्ती जीव पावे आत्मस्थिती धर्माची सर्वोत्तम निष्काम भावे भगवंत भजताची कळे वेदार्थ अथवा भजावा श्री गुरुनाथ जो का स्वये भगवंत सूक्ष्मपणे पाहता दोनची तत्वता पुरुष प्रकृती ही व्यवस्था यास्तव प्रश्न उद्धवाचा ज्यासी वाटे हित व्हावे तेने सद्गुरुसी शरण जावे अवमानित हा देह की जे ममत्व यावरील सोडवणी पीडिता दुर्जन वाघबाणे शुद्ध मना शांतवले जेणे सहज सामर्थ्य जया बाणे ऐसा विरला असे बा उद्धवा तव चित्त माझे ठाई करी प्रविष्ट बुद्धी करी एकनिष्ठ होई आत्मयुक्त सर्वपरी जया साधने परमार्थ तेने अर्थामाणीचे अनर्थ अर्थ झाली आसक्त घात निश्चित साधकाचा सर्वांनी श्रेष्ठ नाम धाम माझे वैकुंठ तेथे ती माझे भक्त माझी भक्ती करुणिया सकळ लोक मीची केले मीची सकळ व्यापिले ऐसे जया ज्ञान झाले तया मीची सर्व रूप जय चित्ता प्रसन्न इंद्रिय भावती उपशम मनानासक्त देह अभयशून्य तै सत्वगुण प्रगट कामनारहित स्वकर्मावरी केले मदर्पण तेचे कर्म सात्विक जाणते नेची होय मत प्राप्ती उर्वशीच्या वेरा हाणली पुरुरवा बहुतळमळी चित्त येता शुद्धीवरी झाला विषय विरक्त तैसे ज्यासी संस्कृती भय तेने करावे संत पदाश्रय तेने पाविजे निर्भय लिलया तरीचे भवसिंधू श्रीकृष्ण म्हणे उद्धवा लागून एका प्रेमाविन उपचारशीन भावे अर्पिता जळ ही जाण मी संतोषे जगदाणी कर्मकर्त्यासी जे फलप्राप्ती तीच प्रेरक अनुमोदकाप्रती सहाय्यकर्त्याची निश्चिती तीच फलप्राप्ती जाणावी उद्धवासी सांगे भगवान सर्व विश्व हे ब्रह्मपूर्ण यातील भूतमात्राचे दोष गुण चित्ती नानावे कदा काळी जो मद्भक्त शरण त्याचे करी मी संरक्षण हाती घेऊन सुदर्शन विघ्न निवारण करीत असे सकळ मंगळाचे आयतन तो बाप भागवत हा धर्म श्रद्धेने करिता आचरण मर्त्य मृत्यूसी पार करी श्रीकृष्ण निरोप घेऊन उद्धवा पातला बद्रिकाश्रमी प्रवीण होणी भागवत धर्मी अंती पावला हरिगती यादव येता सागर तीरा तेथे प्राशिती वारुणी एरके एकमेका ताडिता मरण पावले कित्येक एकांत स्थानी बलराम परमपुरुषी झाला लीन अश्वत्थ थळी बैसता श्रीकृष्ण व्याधी बाण मारिला श्रीकृष्णाचे निर्माण अलौकिक याग्ने योग धारण करुण न ठेविता देह जाण सदेह गेले स्वधामी गेले कृष्णराय वसुदेव देवकी मोकली धाय दुःखातिशय म्हणती हाय प्राण त्यागला तक्षणी
गेले कृष्णाय वसुदेव देवकी मोकलिदाय दुःखातिशय म्हणतिहाय प्राणत्यागला तत्क्षणी अर्जुनाकडून एकता वृत्त पितामह धर्माधिक होणी संसारे विरक्त उत्तरपंथे पावले. इति श्री गुरु माऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराण त्रयोदशोध्याय. हा श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. होतील बहुत नृपती क्रिया त्यांची अधर्मरीती, ज्यांच्या अंगी असे शक्ती त्यासी धर्म न्याय अनुकूल. लोक गाढवा समवर्तती ऐसी कलियुगी होईल स्थिती शंभल. ग्रामांतरी शेवटी अवतार कल्की रूपे होईल. दीनदुःखितांचा महाराज दिंडोरीत श्री स्वामीराज, त्यांचा निरंतर फडके कीर्ती ध्वज पृथ्वी सनाथ त्याचेने. कली सर्व दोषांचा साडा परिहंगी गुण मोठा. एक हरीचे नाम गाता गती श्रेष्ठ पाविजे. एक हरी कीर्तना वाचून कलित नोय अन्य साधन. कीर्तन योगे हरी स्वाधीन भक्ता पाठी हिंड तसे. नैमित्तिक प्राकृतिक अत्यंतित ऐसे 4 प्रकारचे प्रलय होत. सत्यवस्तू अंत्यंतरहित नित्य राही सर्व काळी. संसार सागर अति दुस्तर तो पावणी असेल पार. लीला कथा श्रवण ही सुंदर नौका आश्रयावी. प्रत्यक्ष भगवान कृष्ण तेने निवारिले दुकुळ मरण. बोध घे तेथुनी जाणे किं मरण मर्त्यासी. करावे भगवंत चिंतन तेने गळे. देहाभिमान कळता जाण भय नाही मृत्यूचे. ब्रह्मस्वरूप परीक्षिती दंशिता. तक्षक त्याचे देहाप्रती सर्व लोकांचे डोळ्यापुढे राजध्येय झाला भस्मसात. तक्षके मारिला तात जन्मेज. सर्प यज्ञ आरंभित निरपराध सर्प मेले सांगत बृहस्पती. थांबोई सर्प सत्र. चित्तवृत्ती होता शांत. आत्मज्ञान उदित होतं. 10 लक्षणांनी युक्त 18 पुराणे जाणावी. मृकुंडाने पुत्रा संस्कारित केले मार्कंडेयाने. कठोर तपाचलेले त्यात इंद्राने विघ्न आणले. परिण चढला मार्कंडेय. मग भगवान नरनारायण रूप एक मूर्ती 2. श्रीहरी पातले द्यावया दर्शन मार्कंडेय ऋषीवरा. नरनारायण बदले मृकंडसुता. इष्टवर मागा आता तुझी माय पाहुता आता मार्कंडेय म्हणे ईश्वरा. एके दिवशी जलमय सर्व हे एकटा विचारत असता मही. दिवे वडाच्या पत्रावरी बालक अद्भुत देखिला. बालक पाहता निज दृष्टी धावला. त्यास घालाया मिठी. गुप्त झाला इतक्यामधी सर्व दिसत असे पूर्ववत. बैसला होता मार्कंडेय सिद्ध देहगेहाची नव्हती शुद्ध. म्हणून शिवप्रगटे हृदय आकाशात दर्शन होय मार्कंडेयासी. तुमचे ठाई राहो भक्ती भगवंत भक्ताची घडव भक्ती. भक्त भगवंत दोन नसती. मार्कंडेय वदे शंकरास. सुत म्हणते विश्वकर्ता जेणे लाविली लोकव्यवस्था. एकरूप सोणी वस्तुता सूर्य तोची श्रीहरी. अनादि अनंत श्रीहरी विराट स्वरूपाची रचना करी. प्रत्येक कल्पाभितरी लोकरक्षण करीत असे. श्रीकृष्णाचे गुणगायन ते मंगलाचे मंगलायतन. 12 स्कंदात वर्णन सूत वदती शौनकांसी. कलिमल पापनाश करी ऐसाण गायला पुराणांतरी. जैसे येत प्रतिशब्दा माझारी वर्णन केले श्रीहरीचे. नद्या माझी गंगा श्रेष्ठ. देवा माझी विष्णू श्रेष्ठ. वैष्णवान माझी शंकर श्रेष्ठ. तैसे भागवत साक्षात ईश्वर. श्रीमद भागवत महात्म्यम. परब्रह्म असे व्यापक त्यासे म्हणती वज्रपालक. ते येथे कृष्णाचा सदैव वाच अनुभवतात रसिकजन. अच्युते देशी केले लीला ते नाव दे स्थळाला. गोवर्धनादि गोकुळा शांडिले आज्ञा वज्रनाभा. कृष्ण वियोगे दुःखी स्त्रिया पुसती कालिंदी सखया. मुकुंद सहवाय सघडाया उपाय सांगा आम्हासी. जा कुसुम सरोवराजवळी नाम संकीर्तन करास त्या स्थळी. जा कुसुम सरोवराजवळी नाम संकीर्तन करा त्या स्थळी. उद्धव पूर्वेल मनोरथे सारी. यमुना राणी सांगे नया. षोडश कलायुक्त भगवाना. आजही वसती वृंदावना. भागवताचे करिता कीर्तना. तीन कुळे उद्धरती. उद्धव करी भागवत कथन. रोहिणी आदी गेल्या परमधामाला गुण. अन्य श्रोते पावले अंतर्धान. आजही भेटती चिन्मय भक्ता. श्रीमद भागवत आणि भगवंत दोन्ही असती सचिदानंद स्वरूप. भक्ता श्रोत्यांनी होणी एकरूप सेवावे परमभावे. श्री सद्गुरूंच्या छत्रछायात निर्गुणी सेवावे श्रीमद भागवत. तेणे होईल प्राप्त परमधाम. श्री स्वामी समर्थांचे फलश्रुती. गुरुमावळीचा से रचयिता अक्षरब्रह्म स्वरूप साचा. अक्षर उमटली सद्गुरुवाचा कल्याण जगताचे कारणे. त्रिवार वंदन करिता कृपागडा शेवदसी पाहता. 700 श्लोक संक्षिप्त भागवता. करा आज्ञा पिले माऊलींनी. भागवत रसामृताचे करता पान. पितरांना सद्गती मिळवणं. त्यांचे आशीर्वचने करून इह परलोक सुधारेल. गुरुमाऊलींचा आशिष सत्वर सत्कर्माचा नसा अहंकार. साधने पडावा आपुला विसर. मग कृपा होई समर्थांची. ही शब्दांची सुमन माळा घालू श्री गुरुमाऊलींचे गळा. भागवत पियुष प्राशावा चित्त शांत ठेवणी. विषयांचा हव्यास जाईल तेने चित्त शुद्ध होईल. मग भक्तीचा उदय होईल. श्रवणी साधता एकाग्रता. श्रीमद भागवत स्वय कृष्ण स्वय गुरुमावली. करी कथन सावध चित्ते ऐकोण वाचोण. म्हणून चिंतन करावे. सफल होतील कामना. श्रद्धेने करावे पारायणा. नित्य केल्या श्रवण पठना. शौर्य वाढे मिळे विजय. ऐंसा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ गुरुमावली
कुरुपे झाला समाप्त. श्री स्वामी नामी रंगोचित्त सेवा भक्ती घडो जन्मो जन्मी. इति श्री गुरुमावली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे चतुर्दशोऽध्यायः. श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु.